गाऊंगा तेरे लिए, जीवन का राह बताया गाऊंगा तेरे लिए। आमीन हालेलुया। दिल मेरा आनंदित है, तन मेरा चैन से भरा। दिल मेरा आनंदित है, तन मेरा चैन से भरा। आराधना तेरी हो सारे दिन, आराधना आराधना तेरी हो सारे दिन, आराधना। तू ही है भाग मेरा, सदियों की दौलत भी तू ही है भाग मेरा, सदियों की दौलत भी तू ही सलाहकार पिता, रात और दिन बात करता। तू ही सलाहकार पिता, रात और दिन बात करता। तू ही है भाग मेरा, सदियों की दौलत भी तू ही है भाग मेरा, सदियों की दौलत भी। आराधना तेरी हो सारे दिन, आराधना आराधना तेरी हो सारे दिन, आराधना आराधना तेरी हो सारे दिन, आराधना। डोळे बंद करा. पवित्र आत्म्याची उपस्थिती आपल्यामध्ये आहे. मी म्हणालो की जो गुडघा दुखत आहे, लेबा रास्सा खराबा रहांदला राशा कराबाला रहांदला. प्रभु तू ताबा की मच्छा देवा, इस ताबा की राजा लेगाला रस्सा कराबा रहांदला, लेबा रहांदला रस्सा कराबा रहांदला राडा गाबो शेकेरे टेके सेकेरे टेकेला. हालेलुया मच्छा देवा. कुणी तर आहे त्याला बिझनेस स्टार्ट करायचा, कंपनी टाकायची कसली तर. आमेन हालेलुया. आणि त्याच्यासाठी ते प्रार्थना करत आहे. त्यासाठी प्रार्थना नाही, आमेन हालेलुया. तो व्यक्ती त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे. आमेन हालेलुया. त्याला बिझनेस खोलायचा आहे, नवीन बिझनेस खोलायचा आहे, कंपनी टाकायचं आहे, काहीतरी कंपनी सारखा टाकायचा आहे, बिझनेस खोलायचा आहे. कोण आहे? आमेन हालेलुया. जय येशू. कोण आहे? कोण आहे? आमेन हालेलुया. हात वरती करा. हालेलुया. ज्याला टाकायचं त्यांनी या पुढे. आमेन हालेलुया. बिझनेस टाकायचा, कंपनी सारखं काहीतरी टाकायचं. आमेन हालेलुया. हालेलुया. जोरात जोरात ठेवायचं. आमेन हालेलुया. मला रास्सा कराबा रहांदला राठा काबो शेकेरे कसा कराबा. येशूच्या नावात तुमचं ते काम पूर्ण होतं. आमेन हालेलुया. हालेलुया. येशूच्या नावात तुमचं काम पूर्ण होतं. आमेन हालेलुया. हालेलुया. मला रास्सा कराबा रहांदला रास्सा कराबा रहांदला रिबाला राशा कराबा सकेरा ठकाला रिकाला रिखाला रस्सा केरे बरं हांदला ली रिबा रहांदला. त्यासाठी तुम्हाला 50 लाखापर्यंत लोन पाहिजे. आमेन हालेलुया. 50 लाखापर्यंत लोन पाहिजे. तुम्ही प्रार्थना करत आहे. आमेन हालेलुया. आमेन हालेलुया. लिबा रास्सा कराबा रहांदला राटा का शेकेरी गेला. काही लोक तुमच्या जवळ येत आहेत, काही लोक तुमच्या जवळ येत आहेत आणि तुमचा तो फायनान्सचा मार्ग मोकळा होत आहे. हालेलुया. तुमचा फायनान्शियल मार्ग मोकळा होत आहे. हालेलुया. ओ प्रभू मी तुला धन्यवाद देतो. हालेलुया माझ्या देवा. स्वतः चालून तुमच्याकडे येत आहे. तुम्ही लोन घेताय का म्हणून विचारायला. आमेन हालेलुया. मला रास्सा कराबा रहांदला रेटे के शेकेरे खाला रिसे केरेबो रहांदला रिसे केरेबो रहांदला राबा ला राशे केरेबो. हे प्रभु ताबा के माझ्या देवा. हालेलुया. रबास्सा कराबा रहांदला रस्सा कराबा रहांदला रिडे के शेकेरे खाला रि खाला. हे प्रभु ताबा के माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हे पवित्र देवा ताबा के माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. फ्रूटचा बिझनेस करायचा, फ्रूटची कंपनी टाकायची, फ्रूटचा कंपनी. आमेन हालेलुया. आमेन हालेलुया. हालेलुया. बिझनेस टाकायचा, फ्रूटचा बिझनेस टाकायचा. आमेन हालेलुया. कोण आहे? आमेन हालेलुया. हालेलुया. मला डायरेक्ट कंपनी सगळी दाखवली, अखंड कंपनी दाखवली. आमेन हालेलुया. ले रे सेकेरे बरहांदला रस्सा कराबा रहांदला बारा बारा टाका शेकेरे टेकेला रिखा या साखराबा
लाजू नका, लाजू नका. पुढे आमेन हालेलुया. देव तुमचा मार्ग मोकळा होत आहे. आमेन. देव तुमचा मार्ग मोकळा करताय. हालेलुया. त्याच्या अगोदर पासून तुम्हाला असा तुमच्यामध्ये एक ऊर्जा तयार झालेली आहे की माझं वाईट होणार नाही, माझं चांगलं होणार आहे. आणि ज्याच्यासाठी मी प्रार्थना करतो तर ते काम माझं पूर्ण होणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. तुमच्यामध्ये एक ऊर्जा तयार झालेली आहे. कोण आहे ती? आमेन. हालेलुया. तुमच्यामध्ये एक ऊर्जा तयार झाली की 2 आठवडे झाले, 2 आठवडे की अचानकपणे बदल झालाय आणि माझ्यामध्ये एक ऊर्जा तयार झाली की माझं आता नाही, माझं पूर्वीच होतं तसं नाही राहणार. आता मी जे मला जे पाहिजे होतं ते मला मिळणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओला रास्ता कराबा राहंदला रे शेकेरे बघ. सैतान तू कधीच अडवू शकत नाहीस लोकांचे आशीर्वाद. तू लोकांचा आशीर्वाद कधीच अडवू शकत नाहीस. हालेलुया. 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 ओला राबा शकराला रास्ते केरे बघ. ओ धन्यवाद ईश्वराजा, धन्यवाद ईश्वराजा. हालेलुया. ओ पवित्र देवता भाग्य राजा. हालेलुया. हालेलुया. मी गुडघा दुखत होतो, सांगितलं की लवणी दुखते, लवणी. नसा दुखत आहेत, कोणाच्या नसा दुखत आहेत, नसा. आमेन. हालेलुया. मी नसा दुखत होतो, मी सांगितले की मला अजून देव दाखवते, नसा दुखत आहेत. आमेन. हालेलुया. लिबा राहांदला रस्सा कराबा राहांदला ले रे बा राबा शकराबा रस्सा कराबा राडागा शेकेरे टेकेला रिखाला रस्सा कराबा राहांदला बराबाला राबा शकराबाला रस्सा कराबा. ओ धन्यवाद ईश्वराजा, धन्यवाद पवित्र देवा. हालेलुया. धन्यवाद येशू, धन्यवाद ईश्वराजा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू. कुणीतर आहे. आमेन. हालेलुया. कुणीतर आहे लग्नासाठी प्रार्थना करत आहे, लग्नासाठी कंटिन्यू प्रार्थना करत आहे, लग्नासाठी कंटिन्यू प्रार्थना करत आहे. आमेन. हालेलुया. लग्नासाठी कंटिन्यू प्रार्थना करत आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. अजून 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 आहे, अजून आहे. आमेन. हालेलुया. अजून कोणतरी आहे लग्नासाठी कंटिन्यू प्रार्थना करत आहे, लग्नासाठी कंटिन्यू प्रार्थना करत आहे. आमेन. हालेलुया. बाला रास्ते करे बरा हांदला ओरा बाला रास्ता करा बरा हांदला रस्ता कराबा. तुम्हाला माहिती आहे लग्न का जमत नाही? डोळे बंद करा, डोळे बंद करा. आमेन. हालेलुया. डोळे बंद करा. आमेन. हालेलुया. लग्न का जमत नाही माहिती का? आमेन. हालेलुया. देवाला क्षमा मागत नाही, देवाला क्षमा मागत नाही आणि व्यर्थ बडबड जास्त करता. व्यर्थ बडबड. अर्पण जे आहे, समर्पण, जे समर्पण आहे ते समर्पण बिलकुलच होत नाही, अजिबात समर्पण होत नाही. हालेलुया. एक शैतान दुष्ट आत्मा आहे या जागेत. इथे दुष्ट आत्मा आहे. आमेन. हालेलुया. आणि त्या दुष्ट आत्म्याने पोट ओढून धरले. हालेलुया. पोट ओढून धरले. दुष्ट आत्म्याने पोट ओढून धरलेले. आमेन. हालेलुया. तो दुष्ट आत्मा आहे, दुष्ट आत्म्याने पोट ओढून धरलेला आहे. आमेन. हालेलुया. 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 त्या व्यक्तीचं पोट आता हालते. कोण? आमेन. हालेलुया. पोट हालायला लागलेलं. आमेन. हालेलुया. पोट हालायला लागलेलं. हालेलुया. ले रेस्ते के रे बर हांदला रस्ते के रे बो जासोट जासोट सोट जारी कोणी सोट सोट जारी को सोट जारी कोणी सूचना जारी को. अजून अजून कोणतरी आहे. आमेन. हालेलुया. डोळे बंद करा. अजून कोणतरी आहे. लिबा रस्ते के रे बर हांदला पोट पोट अजून ओढून धरले. पोट ओढून धरले. आमेन. हालेलुया. दुष्ट आत्मा आहे. प्रभू ताबा घे माझ्या देवा. प्रभू ते स्त्री असो पुरुष माझ्या देवा, ज्या क्षणाला माझ्या देवा ते मोकळे होते. ए सूचना, ए सूचना, ए सूचना मोकळे होते माझ्या देवा. सोड सैतान, सोड सोड ना सुरे सूचना. जारी गुण, जारी गुण. पोट आज जाते बाहेर येते, आज जाते बाहेर येते. आमेन. हालेलुया. लाजू नका अजिबात. पोट आज जाते बाहेर येते, आज जाते बाहेर येते. रिका या साकारा टाकाला रिगाला राबा शकाराला रा. पोट आज बाहेर, आज बाहेर. आमेन. हालेलुया. आता पोटात फिरत आहे. आमेन. हालेलुया. पोटात फिरत आहे, गोल गोल फिरत आहे. हालेलुया. निघत आहे, निघत आहे, बाहेर निघत आहे. रिकाला रास्ता करा बर हांगला रा टाका शेकेरे केला रिकाला बाला रास्ता केरे बर हांगला रे बाला रास्ते केरे रे रे गा रागा साकारा बर हांगला
Bala raba rada ga shekere dekela ri kala rasa karaba. La raba raba sikaraba rahanga. Bala raga sikere dekela ri kala ra shekere gala rada ga shekere bu. La raba sakaraba rahanga la rada ga da 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 ga rata ka sakara. La rada ga shekere dekela ri kala ri kala. La raba shekere gala. Dere barahanga la resekere barahanga la. Bara basekere bara. Dasot. 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 Dasot esichna. Sorry esichna. Sorry esichna. Dasot esichna. अजिबात थांबायचं नाही. जा निघून. ला राशेकरा बरहंगला रिसेकेरे बरहंगला. अजिबात लाजू नका. वरून डोक्यापासून खालीपर्यंत सगळ्या मुंग्या येत आहेत. देवाचा सामर्थ्य, देवाचा अभिषेक वाहत आहे. तो देवाचा अभिषेक वाहत आहे. हालेलुया. ओला रासेकेरे बरहंगला राशाकराबा. ले रेसेकेरे बरहंगला रासाकराबा रहंगला. ओ राला रासेकेरे बरहंगला रा. बाला रा बाला रा डागा सेकेरा टकेला रे खाला. प्रभू ताबागे म्हणजे देव. हालेलुया. हुडकून काढ माझ्या देवा देवी. हालेलुया म्हणजे देव. प्रभू ते सैतानाचे शाप निघवतो दे माझ्या देवा. निघवतो दे सैतानी बंधन माझ्या देवा. सुतरा निघवतो. नेट सैतान सोड. सोड निघून जा. जा निघून ये सूचना. ए सूचना निघून जाऊ दे. हालेलुया माझ्या देवा. इथं आहे कुणी त्याच्या डोक्यावर तेलाचा अभिषेक येत आहे. तेलाचा अभिषेक येत. तेल तेल ओतल्यासारखं दिसत आहे. तेल. आमेन. हालेलुया. तेल. आमेन. हालेलुया. आमेन. हालेलुया. तेल तेलाचा अभिषेक येत आहे. तेलाचा अभिषेक येत आहे. हालेलुया. तेलाचा अभिषेक येत आहे. तेल तेल स्वर्गातून तेल आलेलं तेल. स्वर्गातून तेल तेल त्याच्या डोक्यावर ओतल्यासारखं दिसत आहे. आमेन. हालेलुया. लिबाना ला राबा शेके रासा खा राबा ला राडा गा शेके रे खाला. ला रासे के रे बोरा. ला राबा शेके रे गाला रासा करा बरहंगला. तेल तेल येत आहे. तेल स्वर्गातून येत आहे. आमेन. हालेलुया. तेल येत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. ओ ला राबा साखर राबा रहंगला. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरत आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानं भरत आहे. ते दुसरं तिसरं काय नाही. देवाचा अभिषेक आहे. देवाचं सामर्थ्य आहे ते. हालेलुया. स्वीकारा सुत्रवान. स्वीकारा सुत्रवान. स्वीकारा. हालेलुया. स्वीकारा सुत्रवान. तेल उतरत आहे. तेल. आमेन. हालेलुया. बोला राबा शाखा राबा सिंगरा गाला राडागा सेकेरे बोला रहंगला रेसेकेरे बोला रहंगला रिबाला राशेकेरे बोला रहंगला बराबर रहंगला रहंगला रेसेकेरे बोला रहंगला और राबाला राबा ए रिबा राबा शेकेरा ला रस्सा का राबा रहंगला रहंगला ला राबा रहंगला रहंगला काय होते लिबा सिकरा गा राडा काय होते प्रभु ताबत ताबा घे. हालेलुया. ताबा घे म्हणजे देव. हालेलुया. डोळे बंद करा. डोळे बंद करा. राबा ला राशा का राबा रहंगला रहंगला. प्रभू तुझ्या लोकांचं स्मरण कर. तुझ्या लोकांचं स्मरण कर. प्रभू तुझ्या लोकांचं स्मरण कर. तुझ्या लोकांचं स्मरण कर. आठवण कर माझ्या देवा. तुझ्या लोकांची आठवण कर. स्मरण कर माझ्या देवा. तू ही है भाग मेरा सदियों की दौलत भी तू. माझ्या देवा तू माझ्या देवा तू आमचा भाग आहेस जीवनाचा माझ्या देवा. आणि आमची प्रॉपर्टी पण तूच आहेस. आमची प्रॉपर्टी जे काय आहे ते सगळं तू आहे. आणि तुझ्याशिवाय आमच्या जीवनामध्ये काही नाही. तुझ्याशिवाय आमच्या जीवनामध्ये काही नाही. म्हणजे देवा जोपर्यंत आमचा स्वभाव आमचं वागणं दावीद म्हणाला. दावीदाकडून ज्यावेळेला पाप झालं दावीद त्यानंतर प्रार्थना करताना दावीद म्हणाला की प्रभू माझा हात बघ ना. माझा हात बघ. या हाताने घडलेलं प्रत्येक पापाचा हात निर्मळ कर. माझा हात स्वच्छ कर. आणि दावीद प्रार्थना काय बोलवतो हा दोन आठवडे 2-3 आठवडे आणि तुम्हाला असं वाटतं की होणार नाही आणि 3 आठवडे आता वाटतं की 2-3 आठवडे माझं पूर्ण होणार. बरोबर आहे.
गेल्या आठवड्यापासून वाटते. हालेलुया, जोरात ठेवायचं. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. हालेलुया. तुम्ही 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 का आला? पुढे पुढे सरका, पुढे तिथे मागून दे बरं. हालेलुया. बघा मी सांगतो तुम्हाला, मला देवाने दाखवलेलं आहे, तर तुम्हाला एक करोड रुपयाची गरज आहे कोणाला तरी, आणि ते पैसे तुम्हाला भेटत आहेत येशूच्या नावात. तुम्ही स्वीकारा, स्वीकारा. जो माणूस कोणीतरी आहे प्रार्थना करते, मला माहित आहे. आमेन. हालेलुया. हा पुढे. बिझनेस नवीन चालू करायचा आहे मिस्टरांना. हा. आता मिस्टर जातात तिथं खूप त्यांना गाडीवर ड्रायव्हर म्हणून जातात. तर मी परमेश्वराकडे प्रार्थना करते जेव्हापासून चर्च घेते, आणि परमेश्वरानं त्या दिवशी मला खूप मोठं असं म्हणजे बिझनेस दाखवले, आणि त्याच्यामध्ये माझे मिस्टर बसलेले दाखवले. म्हणून मी त्या गोष्टीसाठी रोज प्रार्थना करते, आणि देवानं आज तुम्हाला त्या गोष्टी दाखवल्या म्हणून मी देवाला धन्यवाद. हालेलुया. जोरात ठेवायचं. आमेन. हालेलुया. जोरात ठेवायचं. जोरात येशूसाठी. हालेलुया. जय येशू. हालेलुया. तुमचं जे बजेट आहे त्या बजेट प्रमाणे देवा तुम्हाला दिला. आमेन. जास्त देईल पण कमी देणार नाही. आमेन. हालेलुया. दररोज प्रार्थना करत जाऊ. आमेन. हालेलुया. हा हा. चर्चला भेटावं ते एक करोड. आमेन. हालेलुया. जोरात ठेवायचं. आमेन. हालेलुया. 1 करोड गावले बघा. जय हालेलुया. साक्षी पुढे पुढे पुढे. मी मगाच्या म्हणते साक्षी. मी वर्ष झालं मी प्रार्थना करतो इथं आल्यापासून की चर्च म्हणजे कमजोर आहे हो सर चर्च, म्हणून मी प्रार्थना करतो की देवा या चर्चला काहीतरी म्हणजे मोठं रक्कम भेटावी अशी देवाला मी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. हालेलुया. हालेलुया. जय येशू. तुम्हाला काय होतं? हा पायातनं डाव्या पायातनं काळ चालू होत्या. आमेन. हाले जोरात ठेवायसाठी. हालेलुया. जय येशू. मोकळं झालं, एकदम मोकळं झालं. आता तुमचं छातीत दुखायचं बंद झालं सगळं? पूर्ण. आता नाही झालं अजिबात. कोण आहे घरातलं? प्रार्थना करून घेतली होती का? जय येशू. हा धन्यवाद येशू. प्रभू ताबा घे. हालेलुया. असं ताबा घे. पूर्ण आरोग्य दे येशूच्या नावात. आमेन. जय येशू. हालेलुया. त्या ताया आलेल्या त्यांना काय त्यांचं काय होतं? आमेन. हालेलुया. त्या ताया आलेल्या त्यांचं हा मी म्हणतो की ते तेल म्हणजे आकाश असं मोकळं झालेलं आहे, आणि तेल असं ओतलं जात आहे डोक्यावर. तेल ओतलं जात आहे, तेल ओतत आहे. आमेन. हालेलुया. आणि त्यांना बरोबर तसं झालं. बरोबर आहे का? बरोबर तसंच तुम्हाला दिसलं. हालेलुया. जोरात ठेवायचं यासाठी. हालेलुया. तुम्ही अजून प्रार्थना वाढवा, प्रार्थनेमध्ये स्ट्रॉंग व्हा. हालेलुया. जय येशू. हालेलुया. जय येशू. बसून घ्या. आमेन. हालेलुया. बस. संधान त्यावेळेला सुटलं की ते प्रार्थना करत होते. आम्ही ती एकच प्रार्थना करत होती. प्रार्थनेचा त्याचा भाग काय होता की माझ्यावरचा दोष काढून टाक. तिच्या प्रार्थनेचा भाग होता की माझ्यावरचा दोष काढून टाक. मी जिथं कुठं आहे तिथून मला बाहेर काढ. माझ्यावरचा दोष काढून टाक, आणि मी जिथं कुठं आहे तिथून मला बाहेर काढायचं. मला बाहेर निघायचं आहे. मी खूप वैतागून गेली. मी त्रासामध्ये आहे, आणि मला तो त्रास आता सहन होत नाही. मला त्या त्रासाच्या पलीकडचं, मला त्रासाच्या पलीकडचं म्हणजे काय की मला आशीर्वाद, मला निरोगी जीवन जगायचं आहे. आणि तिने कंटिन्यू ती प्रार्थना करते की हन्ना म्हणते की प्रार्थना. आमेन. हालेलुया. प्रार्थना काय प्रार्थना होती तिची की मला संतान हवं आहे, मला संतान हवं आहे. आणि बायबल सांगतं एदन बागेत ज्या वेळेला आदाम एकटा होता, आणि देवाचं प्रेम, देवाची करुणा, देवाची इच्छा, देवाचं प्रेम, देवाची करुणा, देवाची कृपा त्याच्यावर आती आली. तो देवाच्या प्रेमाने भरला. देवाचं प्रेम त्याच्यापर्यंत पोहोचलं. हालेलुया. आणि देवानं सांगितलेली आज्ञा त्याच्या पलीकडे त्यानं काय नाही केलं की मला हे काम करायचं, मला ते मी त्याच्या पलीकडे मी काय करणार नाही. आणि कंटिन्यू तो काम करत गेला, काम करत राहिला. आपल्या जीवनाचा जो भाग आहे की देवानं जो मला वाटा दिलेला आहे, त्या वाट्यामध्ये आपण सुखरूप आणि आनंदी असलं पाहिजे. हालेलुया. की मला जो देवानं वाटा दिलेला आहे त्याच्यामध्ये मी सुखरूप आणि आनंदी असलं पाहिजे. हालेलुया. कारण देव ज्या वेळेला तुम्हाला उंच करणार आहे त्यावेळेला तुमचं जे नेमून दिलेलं काम आहे ते काम पहिल्यांदा देव चेक करतो, आणि मग तुम्हाला उंच करत असतो. जर तुम्हाला एक काम दिलेलं आहे, तुम्ही ते काम करता, ते अर्धवट सोडता आणि लगेच दुसरीकडे पळत जाता, त्याच्यापाशी ते अर्धवट सोडता, तिकडे पळत जाता. अशा लोकांची संगती तुम्ही कधी करू नका, कारण तुमचा पण नाश होणार आणि तुमच्या संगतीला असणाऱ्या दुसऱ्या लोकांचा पण नाश होणार. हालेलुया.
कारण देवाची इच्छा काय तो म्हणाला की एदन बागेत मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत इथेच राहा. आणि आदाम त्या ठिकाणी राहिला. हालेलुया. त्याने सांगितले की येत्याचं फळ का गळ्याने वाईट झाडाचं फळ खायचं नाही. एक आज्ञा दिलेली होती की आमेन आले की काम पूर्ण करणारे की कितीतरी वर्ष तो त्या ठिकाणी होता. आणि तो काय करत होता माहिती? हालेलुया. कितीतरी वर्ष तो बागेमध्ये काम करत होता, बागेची मशागत करत होता अतिशय प्रामाणिकपणे. आणि देवाला त्याचा प्रामाणिकपणा आवडला. आणि देवाने काय केलं माहितीये का? देवाने त्याला सहजोडीदार दिला. आमेन. तुम्ही म्हणता की मला कुणी बघत नाही. एदन बागेत आदामाला कुणी बघत नव्हतं, पण परमेश्वराची नजर त्याच्यावर होती. हालेलुया. आदाम म्हणू शकत होता की मला कुणी बघत नाही, जाऊ दे, मी एकटाच मालक आहे, मी फळ जाऊन खाऊ शकतो. नाही, आदामाने तसं केलं नाही. आमेन. आदामाने तसं केलं नाही. आदाम आज्ञाभंगामध्ये राहिला. हालेलुया. जरा चेक करायला काय झालं. हालेलुया. मध्ये चालत राहिला, कंटिन्यू आज्ञेमध्ये चालत राहिला, कंटिन्यू आज्ञेमध्ये चालत राहिला. तुमच्यामध्ये ज्या वेळेला आपल्या तुमचं जीवन ज्या वेळेला वैवाहिक जीवन असेल किंवा अजून दुसरं काही त्या जीवनामध्ये तुम्हाला यश त्यावेळेला भेटतं की तुम्ही एका जागेवरती टिकून राहता त्यावेळेला. हालेलुया. एका जागेवरती टिकून राहता आणि तुम्ही ते स्थान सोडत नाही. तुम्ही ते स्थान सोडत नाही कारण देवाने ज्या वेळेला प्रेषितांना सांगितलं की मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत यरूशलेममध्ये प्रेषित 1:4 की जोपर्यंत मी सांगत आहे तोपर्यंत या ठिकाणी तुम्ही तसंच राहा. हे ठिकाण तुम्ही अजिबात सोडू नका. हे माझं भवन आहे, हे माझं मंदिर आहे. तुम्हाला इथून ज्ञान भेटणार आहे, इथून तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येणार आहे. आणि तुम्ही हे जागा, हे ठिकाण तुम्ही अजिबात सोडू नका. हालेलुया. आणि त्यांनी ते ठिकाण सोडलं नाही. आणि फायनली पवित्र आत्म्याचं सामर्थ्यानं ते जगामध्ये त्यांची ओळख झाली आणि देवाच्या नावामध्ये त्यांना ओळखलं जावं लागलं. कारण धावणारा हा असा धावणारा पाहिजे की त्याचं एक लक्ष पूर्ण, म्हणजे की त्या व्यक्तीचं एक लक्ष ठेवलेलं आहे त्यानं आणि तो त्याच्या मागे धावत आहे. तर तुम्ही त्याच्या मागे गेला तर तुमचा फायदा होईल. हालेलुया. आमेन. पण एखाद्या व्यक्तीला काही लक्ष नाही, काय नाही, काहीच नाही. आमेन. हालेलुया. आणि तुम्ही त्याच्या मागे जाता. हालेलुया. म्हणजे तुम्ही बिना बोर्डाच्या लोक आहात. आमेन. हालेलुया. म्हणजे ज्या एसटीला बोर्ड नाही, काय नाही. हालेलुया. ते कुठे जाते माहित नाही. आमेन. हालेलुया. ते बंद करा. आमेन. जय येशू. की एखाद्या व्यक्तीला प्रवास करायचा त्यावेळेला त्या प्रवासाला जाताना त्या एका बसचा एसटीचा बोर्ड तो वाचतो आणि मग त्या एसटी मध्ये बसतो. बिना बोर्डाच्या, बिना लिहिलेल्या पाटीच्या एसटी मध्ये तो बसत नाही. का? कारण ती एसटी कुठं जाते हे त्याला माहित नसतं. जोपर्यंत बोर्ड लागत आहे तोपर्यंत लोक त्या एसटी मध्ये बसत नाही. ज्या लोकांच्या जीवनामध्ये टार्गेट नाही, जे लोक दिशाहीन आहेत, त्याला काही दिशा नाही, अशा लोकांच्या संगतीत तुमची मुलं बाळ तुम्ही स्वतः जाऊ नका. कारण तुमचा नाश त्या ठिकाणी ठरलेला आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही जेवढ्या दिवस त्यांच्या संगतीत राहाल तेवढ्या दिवस तुम्ही नाशामध्ये फिराल. एक दिवस तुमच्यापासून सगळं निघून जाईल. आमेन. हालेलुया. का? कारण ज्या वेळेला लूक 16 मध्ये देवाचं वचन आहे की ज्या वेळेला तो व्यक्ती उजळा मुलगा ज्या वेळेला निघून गेला त्याच्या मित्रासोबत, त्याच्या मित्रांना काही लक्ष नव्हतं अजिबात. त्याच्या मित्रांचं काही टार्गेट नव्हतं, अजिबात काही टार्गेट नव्हतं. काही टार्गेट त्यांची भविष्यामध्ये काय करायचं, काय अजिबात काही टार्गेट नव्हतं. आणि तो जो मुलगा होता, तो श्रीमंत बापाचा जो मुलगा होता, तो मुलगा काय केला की त्याच्या मागे धावत गेला. ते सांगतील तसं करत गेला, ते सांगतील तसं ऐकत गेला. आणि ऐकण्याने काय झालं, त्याला सांगताना असं सांगितलं की तुझ्या सोबतची प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे. जरा आवाज वाढवा. जय येशू. तुझ्या सोबत असणारी प्रॉपर्टी आहे, तुझ्या सोबत असणारी जी मालमत्ता आहे ती मालमत्ता पण घे. आमेन. हालेलुया. थोडंसं कमी कर बा. आमेन. जय येशू. ती मालमत्ता पण घे. तो यासाठी म्हणाला की मालमत्ता घे. मालमत्ता घेण्याच्या मागचं कारण काय होतं माहिती का? आमेन. हालेलुया. कारण त्याच्या जवळ काहीतरी आहे. अजून कमी केला पूर्ण. हालेलुया. जय येशू. आणि मग त्याच्यापाशी मालमत्ता आहे आणि माझ्यापाशी काही नाही. आमेन. हालेलुया. की तू ते घे, आपण जाऊ आणि वेगवेगळ्या गोष्टी. आमेन. हालेलुया. अरे बघ ना, तिकडं तारा दिसत आहे, तिकडे तारा दिसत आहे. हालेलुया. इकडे बघ ना, इकडे काय दिसत आहे, इकडे तारा दिसत आहे. आमेन. हालेलुया. तसं आपण ऐकत आलेलं की काही तर वितर्कातून लोक जरा सांगतात तुकाराम महाराजांच्या विषयीनं. हालेलुया. असं सांगतात की लोक म्हणजे की काही लोक उभे राहिले नदीच्या कडेला आणि त्या नदीच्या पात्रामध्ये आणि म्हणे की
तुकाराम महाराज वैकुंठाला गेले पुष्पक विमानाला त्यांना घेऊन गेले आणि कुठे गेले तर इकडे गेले. आमेन हालेलुया. कितव्या शतकात? 16व्या शतकामध्ये माहितीये. आणि 1340 साली रोम मध्ये युनिव्हर्सिटी होती आणि लोक लिखाण करत होते आणि शिक्षण घेत होते. 1340 साली. हालेलुया. आणि 1340 मध्ये रोम मध्ये युनिव्हर्सिटी होती आणि शिक्षण घेण्यासाठी जगातून लोक तिथे जात होते. हालेलुया. आणि इकडे विमान कसं आलं असेल? पुष्पक विमान कसं काय आलं असेल? आला असेल का? नाही. हालेलुया. इकडे गेला. तसं जे लोक दिशाहीन आहेत, ज्याला काही धारा नाही काही नाही, अशा लोकांच्या संगतीत तुम्ही जाऊ नका, अजिबात जाऊ नका. कारण ज्या लोकांना काही दिशा नाही काही नाही, कारण ते काय म्हणतात की ज्या लोकांना दिशा आहे, ज्यांनी टार्गेट सेट केलेलं आहे, त्यांची दिशा बरोबर ते चुकवतात. कारण सैतानाला माहिती आहे की हा विजयाच्या दिशेने धावत आहे, आपण याला मागे खेचायचं आहे. आमेन. म्हणून चर्च मध्ये आल्याच्या नंतर तुम्ही दिशाहीन होत नाही. एका विशिष्ट दिशेला तुम्ही तुमचं टार्गेट सेट करून तुम्ही त्याच्या मागे धावत सुटता का? कारण या ठिकाणी व्यसनातून मुक्ती असते, गुटख्यातून मुक्ती असते, भांडणातून मुक्ती असते. हालेलुया. व्यभिचारातून मुक्ती असते. हालेलुया. प्रत्येक कुकर्मातून कर्मकांडातून मुक्ती असते. आमेन. हालेलुया. हालेलुया. तर मी तसा नसला पाहिजे. आमेन. हालेलुया. माझं टार्गेट, माझं जीवन आहे, माझा परमेश्वर आहे. आमेन. माझा पती त्यावेळेला सुखी होईल की ज्या वेळेला मी देवाच्या जवळ असेल. आमेन. माझी मुलं त्यावेळेला सुखी होती की ज्या वेळेला मी सतत देवाची आराधना, देवाची स्तुती, देवाची परमेश्वराची भक्ती करत असेल. आमेन. हालेलुया. माझ्या परिवारात त्यावेळेला शांती येईल की माझं नातं देवासोबत घट्ट बांधलेलं असेल. आमेन. हालेलुया. जगातली असली कुठली ताकद नसावी की ती तुम्हाला देवाच्या प्रेमातून बाहेर काढल. हालेलुया. अजिबात नाही. एदन बागेतून बाहेर काढण्यासाठी जो आलेला होता तो एक व्यक्ती होता. तो कोण होता? कोण होता? लुसिफर. हालेलुया. लुसिफर होता. आमेन. हालेलुया. की मनुष्य आपल्याला वाटतं की साधं जीवन आहे, चला काय नाही चला साधं जीवन आहे. ज्या 7 दूतांनी, जे 7 दूत होते, देवाच्या आत्म्याचे 7 दूत होते, त्या 7 दूतांनी ज्या वेळेला आज्ञाभंग केलं आणि देवाच्या विरोधात बंड केला, त्यावेळेला देवाने काय केलं? त्याला स्वर्गातून त्या 7ला खाली फेकण्यात आलं. हालेलुया. आणि त्याच्यासोबत 200. आमेन. हालेलुया. किती होते? 200. आमेन. हालेलुया. तिसरा भाग, स्वर्गातला तिसरा भाग जो होता तो वरून खाली पडला, दूतांचा वरून खाली पडला. आमेन. हालेलुया. आणि त्याच्यासोबत पण त्या बाकीचे जे लोक आहेत ना, त्या लोकांना एवढा त्रास नाही, पण ह्या 7ना एवढा त्रास, म्हणजे मेन होते. हालेलुया. ते 7 जण होते, ते मेन होते. त्यांना काय केलं देवानं? पृथ्वीच्या खाली. हालेलुया. बायबल सांगते की हनोकाचं पुस्तक आलेलं आहे, पृथ्वीच्या खाली एक जागा तयार केली आणि त्या जागेत त्या 7 लोकांना देवानं बांधून ठेवलेलं आहे. हालेलुया. देवानं असं बांधून ठेवलेलं आहे. कसं बांधलेलं आहे देवाला? मी प्रभूला धन्यवाद देतो की देवानं पुन्हा एक ढग पाठवला. हालेलुया. हालेलुया. देव चमत्कार करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. त्याची दया अपरंपार आहे. हालेलुया. आणि देवाने त्या पृथ्वीच्या खाली त्याला त्या 7 लोकांना डांबून ठेवला आणि हनोक बघत होता. हनोक एक काळोखाच्या रात्री गेला आणि त्या काळोखाच्या रात्री गेला आणि त्या ठिकाणी जाऊन त्यानं बघितलं तर त्या 7 लोकांना बांधून ठेवलेलं होतं. कशानं बांधलेलं होतं माहिती का? साखळदंडानं बांधलेलं नव्हतं. कशानं बांधलेलं होतं? तर देवाची जो ज्वालामुखी आहे त्या प्रकारची आग आहे आणि त्या ज्वालामुखीमध्ये ज्या 7 लोकांना बांधून ठेवलं आणि की मोठंच्या मोठं डोंगर आहेत आणि ते डोंगर आहेत त्याच्यामध्ये ज्वालामुखी बाहेर निघत आहे आणि त्याच्यामधून ते ओरडत आहेत, आम्हाला सोडव म्हणून. सर आमच्यावर दया कर, आम्हाला सोडव, आमच्यावर दया कर, आम्हाला सोडव, आमच्यावर दया कर. हालेलुया. मी काही दिवसापूर्वी प्रार्थना करत होतो. म्हणजे 2000 जरा अजून थोडासा आवाज वाढवा. हालेलुया. मी प्रार्थना करत होतो. हालेलुया. थोडंसं कमी कर. जय. हालेलुया.
मी प्रार्थना करत होतो, तर प्रार्थना करताना मी साक्ष पण दिले की मला एक ठिकाण देवाने दाखवलं, गावात एक ठिकाण दाखवलं. मी म्हटलं प्रभू हे काय आहे, मला काय दाखवतोस? तर आमचा जो पूल आहे आता उकरलेला आहे, त्या पुलाच्या वरच्या बाजूला एक 10 फूट 15 फूट असा, आणि वरून तिकडून एक डीपी होता तिथं, आणि तिथे एक मंदिर छोटस देवाळ आहे. हालेलुया. आणि तिथून असं एक राऊंड आहे आणि स्मशानभूमी आहे, त्या पुलाचा असा राऊंड आहे गोल. आणि मी म्हणले की प्रभू हे काय, मला काय दिसत आहे, मी काय बघतो प्रभू? मला ते म्हणले की अजून बघ अजून बघ. तर तुम्हाला की हे नरकाचं द्वार आहे. हालेलुया. हे नरकाचं द्वार आहे. मी म्हणले की प्रभू नरक हा जमिनीच्या खाली आहे का? नरक हा जमिनीच्या खाली आहे का? तर मी त्याच्याविषयी कंटिन्यू प्रार्थना करत होतो, आणि माझ्या विचारातून डोक्यातून ते विचार कधी गेला नाही, आजपर्यंत गेलं नव्हतं. मागल्या 4 दिवसात म्हणजे त्या गोष्टीवर, माझ्या त्या विचारावर शिक्का पडला. मी प्रभूला धन्यवाद देतो. मी विचार करत होतो की प्रभू सावली देणार का म्हणून साठी. आमेन. हालेलुया. अद्भुत आहे परमेश्वर. प्रथम गुडघे टेकाने त्याला धन्यवाद द्या. गुडघे टेका जागेवर. आमेन. हालेलुया. होतं का बाहेरच? हालेलुया. हालेलुया. पुरुष मंडळीत काय जेवलं नसलं तर कोणी 3-4 दिवस झालं ज्याने जेवला, 4 दिवस झालं जेवलं नाही, त्याने हात वरती करा. जय येशू. असं वाटत होतं का आभाळ येईल म्हणून? वाटतच नाही. वाटत होतं का आभाळ येईल म्हणून? काय रे तिकडे जा, कोण ऐकलं बरं? जय येशू. हालेलुया. जा. जय येशू. नाही, खरं खरं सांगा. मी म्हणतोय म्हणून नाही, माझ्या होला हो मिळू नका. खरं सांगा, खरं वाटत होतं का? आ कसं, कुठून आला ढग? आम्ही कुठून ढग आला? आणि बरोबर वचन स्टार्ट केला आणि ढग आला. आम्ही हालेलुया. 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 म्हणून मी आशीर्वाद देवाची सेवा करत आहे. आजूबाजूला सगळं ऊन पडलेलं आहे का? बाजूला ऊन आहे का? सूर्यावर ढग आहे का? हालेलुया. मी प्रार्थना करत होतो की सूर्यावर ढग यायला पाहिजे म्हणून. आमेन. हालेलुया. आणि प्रार्थना करायचो आणि सूर्यावर सकाळच्या बारी ढग यायचा. आमेन. हालेलुया. माझी साक्ष आहे. मागच्या रविवारी ढग आला, या रविवारी ढग आला. हालेलुया. जय येशू. पाऊस आला तर देव म्हणतो की पाऊस मी पडून देत नाही, पाऊस थांबवला जातो. अरे काय पाहिजे देवानं अजून आपल्यासाठी? आमेन. हालेलुया. गार हवा बर्फासारखी. हालेलुया. जय येशू. म्हणून सगळ्यांनी आत बसायची गरज असते. याला का उन्हाला भिवून सावलीत बसला आता. तरुण आहे, इथून दे की जरा मेंदू. जय येशू. चांगला चालत. जय येशू. हालेलुया. जय येशू. हालेलुया. जरा मेंदू वितळला म्हणजे काय होईल माहितीये का? मेंदू वितळला तर काय होईल माहितीये का? मेंदावर आलेली जी परत आहे एक, म्हणजे काय बसली माहितीये का? कार्बनचा थर निघून जाईल ना इथून. जय येशू. कार्बनचा थर निघून जाईल, मेंदू काय होईल? तल्लीन होईल. आणि मग परत काय होईल? नाही, देवाने जे घातलेलं आहे ना डोक्यात विचार, ते परत बाहेर येतील. जय येशू. हालेलुया. जय येशू. हालेलुया. मी वाडा नाही जायचो मामासोबत. एका होता. एका माहितीये कोणाला? एका कोणाला माहितीये? तुम्हाला माहिती एका काय? एका एकट्यालाच माहिती आहे. माझ्या जोडीतले दोघच आहे. जय येशू. चर्च मध्ये आजपर्यंत आल्यापासून पहिलं होतं तुझं बरोबर 7-8 वर्षात. हालेलुया. जय येशू. जरा खरं आहे का? जय येशू. तर माझा मामा, मोठा मामा जगामध्ये नाही. मला म्हणायचं संदीप चल. मी म्हणायचं चला. मग उन्हाचं असं वाडा नाही जायचं, एक असा रेडा असायचा. आम्ही जय येशू. मग मामा त्या धावावर पाणी टाकायचं आणि रेड्याच्या 2 किटल्या भरून घ्यायच्या आणि त्या रेड्याच्या अंगावर टाकायचं. रेड्याच्या अंगावर जरा पाणी पडलं की रेडा पळत पळत सुटायचा. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. आपण माणसं आहे, जनावराला वागवून घेतो. आपण स्वतः शान बनायचं. आमेन. हालेलुया. ऊन वारा पाऊस माझ्यासाठी काही नाही. मी उन्हात उभा राहील आणि देवाची स्तुती करेल. देव सूर्यावरती ढग पाठवल. आमेन. आमेन. हालेलुया. 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 जय येशू. म्हणून असं वायबल कधी व्हायचं नाही जीवनामध्ये. संकट बघून, त्रास बघून कधी वायबल व्हायचं नाही. हालेलुया. अजिबात वायबल व्हायचं नाही. आपण एका जागेवर स्थिर राहायचं. देवानं सूर्य त्याचं काम करत होता. देवानं देवाचं काम केलं का? हो केलं का नाही? नवीन आलेले हाय का? केलं का? केलं का? विश्वास ठेवा असा. आमेन. आले याला म्हणाचा चमत्कार. आमेन. जय येशू.
हालेलुया. नारळ फोडला नाही पावली, असं नाही. जय येशू. हालेलुया. बोकाड कापलं आणि सुटू रुटू बघूल्या कशात ठेवली दादा, कशात हांड्यात ठेवली. जय येशू. हालेलुया. आणि त्याने आणली वाढून आणि आम्ही जाऊन खाल्ली सकाळी. जय येशू. हालेलुया. कुणाला कळलं का काय म्हणलेलं? कळणार नाही. जय येशू. हालेलुया. कारण तुम्ही मंगळावरून आलेली माणसं आहात. जय येशू. आणि मी या पृथ्वीवरचा मनुष्य आहे. हालेलुया. मी या पृथ्वीवरचा मनुष्य आहे. मंगळावरून आलेली सगळी जण आहे. जय येशू. आकाश, आकाश. जय येशू. हालेलुया. बरोबर आहे ना? मी पृथ्वीवरचा आहे आणि तुम्ही सगळी मंगळावरून आलेला आहे. एलन मास्कनं यान पाठवलं सकाळी, तिथं उतारलं, त्यातनं तुम्ही इकडे आला. म्हणून ते म्हणतात असलं पाहिजे साळसूद, साळसूद असलं पाहिजे. हा. जय येशू. हालेलुया. असंच ना? असंच आहे का? मग कसं आहे? हा. कबुतरासारखं चतुर आणि सापासारखं साळसूद, म्हणजे चप्पळ असलं पाहिजे. हालेलुया. सावध असलं पाहिजे. पाय जरी पडला ना तरी पण मनुष्य ते साप सावध होतो की म्हणजे इथं धोका आहे, आपल्याला इथनं जायचं नाही. आमेन. हालेलुया. मी सकाळी प्रार्थना करत होतो. प्रार्थना करताना देवाने दाखवलं की एका व्यक्तीच्या पायात 25-30 वर्षापूर्वी काटा रुतलेला होता आणि बरोबर तो माणूस त्याच गुडघ्यावर पडला. परत गुडघ्यावर पडला, त्याला गुडघा दुखायला लागला त्याचा. आमेन. हालेलुया. लवणे दुखतात आणि अजून पण तो त्रास होतो. त्याला वाटतं की माझा हा त्रास निघून जातोय का नाही जात. आमेन. हालेलुया. आणि त्या त्रासामध्ये तो माणूस आहे. आमेन. कोण आहे मला माहित नाही. हालेलुया. जय येशू. त्या त्रासामध्ये तो व्यक्ती आहे. उजवा पाय आहे त्याचा. हालेलुया. देव जो बाप आहे. आमेन. हालेलुया. की त्यानं तुमच्यासाठी माझ्यासाठी एक रस्ता तयार केलाय. तो आहे प्रेमाचा रस्ता, प्रीतीचा रस्ता आहे. आमेन. हालेलुया. आणि आपण त्या रस्त्यातून बाहेर निघायचं नाही की त्या मार्गातून देवानं आदम बागेमध्ये त्याला सांगितलं की तू इथं राहा, इथं मी सांगत आहे तोपर्यंत इथेच राहायचं. आणि आदम त्या ठिकाणी राहिला. आणि देवाची कृपा, देवाची दया, देवाची कृपा, देवाची ममता, देवाची करुणा आपल्यावरती आली पाहिजे. आमेन. हालेलुया. आली पाहिजे. मी त्या लेवलला का प्रार्थना, माझी प्रार्थना तिथपर्यंत का पोहोचत नाही. हालेलुया. कारण देवानं त्यांच्यासाठी एजन बाग सगळा तयार केलेला होता. सगळ्या गोष्टी देवाने तयार केलेल्या, सगळं खायला सांगितलेलं होतं. सुखामध्ये होते. हालेलुया. पण संगती नटली आणि त्या बागेतून बाहेर निघले. आमेन. हालेलुया. सगळ्यात महत्वाचं आपल्या जीवनामध्ये चर्च सुटल्याच्या नंतरच आपली संगती कुणासोबत आहे. आमेन. हालेलुया. संगती कुणासोबत करतो? मी प्रार्थना करतो खरा, उपवास करतो खरा, सगळ्या गोष्टी करतो, पण कुणाच्या संगतीत जाऊन मी पाप करतो का? कुणाची संगती करून मी देवाच्या विरोधात जे देवाला आवडत नाही ते मी करतोय का? विनाकारण काही कारण नसताना मी त्यात अडकतोय का? हे पहिल्यांदा स्वतः चेक करायचं असतं. आमेन. हालेलुया. आदामाचा काही दोष नव्हता. आदाम तिथून पळून गेला असता तर हव्वावर भयानक शाप आला असता. पण आदाम तिच्या संगतीत गेला. तो तिथून आला. आदाम त्याच्या संगतीत गेला. ती त्याच्या संगतीत आली, सहवासात आली, संगतीत आली आणि तो या तिघांचा सहवास झाला आणि तिघांनी मिळून पाप केलं. आमेन. हालेलुया. जय येशू. जे 7 दूत होते, 7 आराधक होते, 7 जण त्या ठिकाणी देवाची आराधना करणारे मेन लोक होते. आमेन. हालेलुया. त्या लोकांना अधोलोकामध्ये देवानं एक डोंगरासारखा, एक ज्वालामुखीचा डोंगर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्याला बांधून ठेवलेला आहे. आणि ती ओरडत आहेत, अकराळ विकराळ ओरडत की आम्हाला हे वेदनेतून मुक्ती पाहिजे. आमेन. येशू का पाहिजे? येशू का पाहिजे? येशू का हवा आहे? येशू बिनकामाचा व्यक्ती आहे का? येशू फक्त आशीर्वादासाठी आहे का? येशूने मला आशीर्वाद दिला म्हणून येशू चांगला आहे आणि येशूने मला आशीर्वाद दिला नाही तर मी चर्च मध्ये बंद झालो, मी हे केलं, मी ते केलं. आमेन. हालेलुया. नाही. आमेन. हालेलुया. देव लक्षपूर्वक, तुम्ही ज्या वेळेला वचन ऐकता लक्षपूर्वक ऐकता की मला येशू का पाहिजे. 1340 साली एक युनिव्हर्सिटी होती रोम मध्ये. आमेन. हालेलुया. आणि त्या ठिकाणी जे सेवक लोकांना लुबाडत होते, पैसे घेत होते येशूच्या नावाखाली. तुला स्वर्गात जायचंय,
तर मला 1,000 रुपये दे, तू स्वर्गात जाणार आहे. तुझं चांगलं होणार आहे, मला पैसे दे, तुझं चांगलं होणार आहे. पण ते लोक त्यांना बायबलचं ज्ञान देत नव्हते आणि बायबलचा प्रचार करत नव्हते. आणि काय करत होते ते लोक माहितीये का? लोकांना अंधारात ठेवलेलं होतं. त्यांना सत्य माहित होत असून पण पाळक लोकांनी काय केलं, त्यांना अंधारामध्ये ठेवलेलं होतं. सत्य माहित होतं पण लोकांना त्यांनी अंधारात ठेवलं, लोकांना लुबाडायचे आणि ऐश्वर्याचं जीवन जगायचे. हालेलुया. ऐश्वर्याचं जीवन जगायचे ते लोक. सगळे लोक वैतागून गेलेले होते. आमेन, हालेलुया. आणि त्या ठिकाणी एक देवाचा सेवक उभा केला देवानं. आणि त्यानं काय केलं? त्यानं अभ्यास केला आणि बायबल लिहायला सुरुवात केलं. आमेन. बायबलचं ट्रान्सलेट करायला सुरुवात केलं. इंग्लिश बायबल त्यानं नाही लिहिलं पण बायबलचं ट्रान्सलेट करायला सुरुवात केलं. त्याला देवानं त्याला ज्ञान दिलं आणि त्यानं काय केलं की त्यावेळेला रोम मध्ये एक क्रांती घडवली आणि सगळ्या सेवकांच्या विरोधात उभा राहिला. आमेन, हालेलुया. का? देवाच्या संगतीतनं जे लोक बाहेर पडत आहेत त्यांच्यासाठी त्याने एक रस्ता तयार म्हणे की लोक वैतागून गेले की त्यांना ज्ञान देणारं कोणी होतं. त्याला असं झालं की एक व्यक्ती जो होता, एक जोडपं होतं, एक जोडपं त्याच्यापाशी आलं आणि त्याला म्हणाले की माझा मुलगा स्वर्गात गेला असेल का हो? ते म्हणाले की तुम्ही असं का विचारता? माझा मुलगा स्वर्गात गेला असेल का? ते म्हणाले की असं का विचारता? त्यावेळेला ते म्हणतात की आम्हाला सेवकाने सांगितले, पास्टरनं सांगितले. काय सांगितले पास्टरनं? की तिथले पोप जे होते, आमेन, हालेलुया, रोमन कॅथलिक लोक ते होते, त्यांनी काय सांगितलं माहितीये का? त्यांना सांगितलं की तुझा मुलगा मेलेला आहे, तर आता तो भटकणारी आत्मा बनलेला आहे आणि तुम्ही काय करा, आम्हाला फक्त पैसे देत राहा, शेवटपर्यंत पैसे देत राहा. तुमचा मुलगा भटकणारा आत्मा तिथून निघल आणि मग स्वर्गात जाईल. आणि हे लोक काम करायचे, त्याला पैसे द्यायचे, काम करायचे, त्याला पैसे द्यायचे. लय नाराज, जेवढं येईल ना तेवढं सगळं त्यांना द्यायचं. का? त्यांना वाटायचं की माझा मुलगा भटकायला नाही पाहिजे, माझा मुलगा स्वर्गात गेला पाहिजे, कारण सेवकाला दुखवलं तर माझा मुलगा स्वर्गात जाणार नाही. आमेन, हालेलुया. हे चुकीची शिकवण, चुकीचं ज्ञान. कुणामुळं? स्वतःच्या स्वार्थासाठी. हालेलुया. स्वतःच्या स्वार्थासाठी त्याने चुकीचं शिकवण, चुकीचं ज्ञान लोकांना दिलं. आमेन. त्यानं काय केलं तर म्हणे की असं नाही लिहिलेलं बायबलमध्ये लिहिलेलं आहे, ज्याने कधी पाप केलं नाही असे लोक ज्यावेळेला मरतील त्याला डायरेक्ट स्वर्गात जातील. हालेलुया. ज्याला पापच माहित नाही असे लोक मरतील त्याला डायरेक्ट स्वर्गात जातील. म्हणजे कोण आहे? जे लहान मुलं, जे पोटामध्ये तुम्ही गर्भपात करता. आमेन, हालेलुया. गर्भपात करता ते लोक मरतात, ती मुलं मरतात. हालेलुया. कारण यिर्मयाचा पहिला अध्याय 5 वचन सांगतं की तू आईच्या उदरात येण्यापूर्वी कोण आहेस मला माहित आहे. म्हणजे आईच्या उदरात येण्यापूर्वी तू कोण आहेस हे मला माहित आहे. म्हणजे आपण इथं येण्याच्या अगोदर कुठं आहे? स्वर्गात आहे. हालेलुया. आणि स्वर्गातला परमेश्वर माहिती की आपण कोण आहे आणि पृथ्वीवरती जाऊन आपलं काम काय आहे. पण तुम्ही जर त्याची हत्या करत आहे, त्याला पापच केलं नाही, ती लोक कुठं जातील? नरकात जातील का? नाही, स्वर्गात डायरेक्ट. आमेन, हालेलुया. डायरेक्ट स्वर्गात. हालेलुया. डायरेक्ट स्वर्गात जाणार. आणि ती मुलं तुमचा न्याय करतील. त्याने सांगितलं की तुमचा मुलगा स्वर्गात गेलेला आहे. हालेलुया. तुमचा मुलगा स्वर्गात गेला. दुसरा एक दाम्पत्य आलं. आमेन, हालेलुया. दुसरा एक व्यक्ती होता. तो आला आणि एक चोर होता. आणि तो जोरात हसत होता. एवढ्या जोरात हसत होता, त्याला शिक्षा झालेली होती आणि तो हसत होता. का हसतो म्हणून त्याला विचारलं. तो म्हणला की मी स्वर्गात जाणार आहे. मी स्वर्गात जाणार आहे. तो कसं काय स्वर्गात जाणार? तो म्हणला की मी पोप ना, जे फादर आहेत त्यांना मी पैसे दिलेत. मी त्यांना, आमेन, मी अमुकीकडे रक्कम दिलेली आहे म्हणून आता मी त्यांनी सांगितले की तू मला पैसे देशील त्यावेळेला मी स्वर्गात जाणार आहे. आमेन, हालेलुया. देव तुमच्यासाठी एदन बाग तयार करतो, तुम्हाला तयार करायची गरज नाही. आमेन. आदामासाठी देवानं सगळी व्यवस्था अगोदर तयार केली आणि मग आदामाला बागेमध्ये तयार केलं. आमेन, हालेलुया. देवानं अगोदर आदामाला तयार नाही केला, अगोदर त्याची सोय केली. आमेन, हालेलुया. अगोदर सोय केलेली आहे. हालेलुया. सोय करून पण तो बाहेर निघाला. का? कारण संगती चुकीची लाभली. आमेन, हालेलुया. जय येशू. हालेलुया. मी परमेश्वराच्या संगतीत राहा. हालेलुया. जे आज तुम्हाला दिसत आहे वाईट, ते तुमचं वाईट नाही. देव तुम्हाला पारख करत आहे तुमच्या. आमेन, हालेलुया.
देव तुम्हाला चेक करत आहे हालेलुया की तुम्ही कसं राहत आहे, तुम्ही कसं जीवन जगत आहे, तुम्ही काय करत आहे, काय करणार आहे, तुमची कॅपॅसिटी काय आहे, तुमचे स्पेशल्स काय आहेत, तुमच्यामध्ये किती किती दुःख सहन करायची ताकद आहे, तुम्ही किती दुःख सहन करू शकता, तुम्ही कुठल्या लेवलला तुम्ही त्रासामध्ये जाऊन तो त्रास सहन करू शकता. देव तुम्हाला चेक करत असतो. आमेन हालेलुया. देव तुम्हाला चेक करत असतो. हालेलुया. म्हणून संगतीतनं ज्या वेळेला सैतान काम करतो त्यावेळेला कुणीही तुम्हाला अडवू शकत नाही. देव पण तुम्हाला अडवू शकत नाही. हालेलुया. देव पण तुम्हाला अडवू शकत नाही. हालेलुया. म्हणून देवानं त्या ठिकाणी त्याला रोखलं नाही, अडवलं नाही. देवानं का अडवलं नाही? कारण देवानं एकच काम केलं की मी सांगितलेलं होतं की ते फळ खायचं नाही. हा शब्द तुम्ही का विसरला? आमेन हालेलुया. तुला एकच सांगितलेलं होतं की चर्च मध्ये ये, वचन आहे, घरी जा, प्रार्थना कर, तुला जे सांगितलेलं आहे ते काम करत राहा. तू का नाही ऐकलं? आमेन हालेलुया. माझा आवाज स्वर्गातून येत आहे, पिता स्वर्गातून वाणी करत आहे. हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि मी याच्या विषयानं संतुष्ट आहे. तुम्ही त्याला आज धन्यवाद द्या. हालेलुया. तुम्ही त्याला धन्यवाद द्या. तुम्ही त्याचा जय करा, कारण त्याने या पृथ्वीवर माझी इच्छा पूर्ण केलेली आहे. आमेन हालेलुया. सावळ्यांचा रविवार, त्या रविवारी तो यरूशलेममध्ये प्रवेश केला आणि स्वर्गातून वाणी झाली, जमिनीतून नाही, स्वर्गातून वाणी झाली. हा माझा प्रिय पुत्र आहे, याच्या विषयाने मी संतुष्ट आहे. तुम्ही त्याला धन्यवाद द्या. स्वर्गातून धन्यवाद दिला त्याला. आमेन. स्वर्गातून झावळ्या घेऊन नाचले दूत आणि जमिनीवर लोकांनी जय केला. होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हालेलुया. आमेन हालेलुया. म्हणून मी लोकांना एकच सांगत असतो, तुम्ही फक्त चर्चला या. देव साक्षीदार आहे. जर या ठिकाणी सावली पडलेला, या ठिकाणी ढग आलेला आहे, हालेलुया, देव साक्षीदार आहे. देव या ठिकाणी वचन ऐकायला आलेला आहे. आमेन हालेलुया. देवाने या ठिकाणी कान लावलेला आहे. आमेन. माझा सेवक काय बोलत आहे. आमेन हालेलुया. किती लोक आहे, प्रामाणिकपणे विचार करा की आज सकाळी येताना विचार करून आलेलो तो उन्हात कसं बसणार म्हणून साठी. किती लोक आहेत, हात वरती करा. उन्हात त्रास होईल, आज गेल्यानं तकलीफ होईल उन्हात, आज उन्हात कसं बसायचं. किती लोक आहेत, हात वरती करा. प्लॅनिंग करून आलेले होते. हालेलुया. माझा देव महान आहे. मी प्रार्थना करत होतो, तिथून आलो खाली, तरी पण मी विचार करत होतो, देवा तू काय करणार आहेस मला माहित नाही आज, पण उकाडा तर जास्त आहे. जसं वचन सांगायला सुरुवात केली, देवानं त्याची सावली इथं पाठवली. आमेन हालेलुया. वचन वचन. आमेन हालेलुया. म्हणून आपल्यामध्ये एक नम्र स्वभाव जो आहे, आपला स्वभाव जो आहे, हालेलुया, ते आपण चर्च मध्ये आलेला आहे. आमेन हालेलुया. चर्च मध्ये आलेला आहे. आम्ही का तयार झालो? तुम्ही कोणाला खाली पाडण्यासाठी तयार, तुम्ही कोणाला खाली मागं खेचून त्याची जागा घ्यायला बघाल, असं बायबल मध्ये कुठं लिहिलेलं नाही. आमेन हालेलुया. अजिबात लिहिलेलं नाही. तुम्ही एक काम करा, रेग्युलर चर्चला या, रेग्युलर चर्चला या, रेग्युलर चर्चला या. मी काही कामासाठी पास्टर राहुल वाघमारे यांना संपर्क करायचा होता मला. आमेन. दापड चर्च मध्ये माझं काम होतं आणि मी त्यासाठी मला संपर्क करायचा होता. माहिती आहे तुम्हाला, ज्या वेळेला संपर्क करायला गेले त्यावेळेला मला तिथून कळालं. आमेन हालेलुया. की पास्टरांनी स्वतः सांगितलं की पास्टर राहुल वाघमारे यांनी स्वतंत्र सेवा चालू केलेली आहे. हालेलुया. काय केलेलं आहे? स्वतंत्र सेवा चालू केलेली आहे. आमेन हालेलुया. आणि प्रभूने त्यांना दर्शन दिलं. ते म्हणले की तू आता इथं राहू नको, सेवा कर. आणि त्यांनी सेवा चालू केलेली आहे. हालेलुया. नाही जे तुम्हाला, मी चर्चला जायच्या अगोदर पासून ते चर्चचे मेंबर. हालेलुया. आणि त्यांनी या वर्षात मला ते 1 महिना झाला असेल किंवा 2 महिने ना, पूर्ण 1 महिना झाला असेल, 1, 2 किंवा 3 महिने झाले असतील, त्या सेवकांनी चर्च सोडलं आणि स्वतःची मिनिस्ट्री चालू केली. याला म्हणायचा प्रामाणिकपणा, याला म्हणायचा सेवकाचा आदर. हालेलुया. किती दिवस सांगा. मी 2008ला म्हणजे 2007-6 पासून ते पास्टरच्या सोबत असतील, है ना. 2006-7 पासून कधी असतील मला माहित नाही, पण ते 2008 धरा, माझ्या सोबतीला धरा. 2008, 8, 9, 10, 11, 12, किती
झाले 24 पर्यंत? 14 आणि 3 किती झाले? 15 वर्ष देवाच्या सेवकाच्या हाताखाली राहून देवाची सेवा प्रामाणिकपणे केली आणि 15 वर्षानंतर स्वतःची मिनिस्ट्री चालू केली. हालेलुया. सेवक हा परिपक्व असेल तर कोण आहे? हनोक आहे. हनोकानं स्पेसचं सगळं डिटेल मध्ये त्याच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. हिमालय पर्वत किती उंच आहे ते लिहिलेलं आहे. जगातला सगळा पर्वत कुठला उंच आहे? तो एक पर्वत आहे, तो सगळ्यात उंच आहे. आणि ते त्याने लिहिलेला एक पर्वत आहे, तो उंच आहे सगळ्यात, आणि तो जसं काही स्वर्गाच्या दिशेने धावत आहे. हालेलुया. कोण आहे? हिमालय, माउंट एव्हरेस्ट. हालेलुया. हनोकाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. स्पेस मध्ये ढगांचा भवरा असतो. स्पेस मध्ये ढगांचा भवरा असतो आणि ती एक वादळ तयार झाल्यासारखं ढग असं फिरत असतात. हे कुणी बघितलं? ढगाचं वरचं दर्शन कुणी? हनोकानं बघितलं. हालेलुया. आपल्याला कधी कळालं? ज्या वेळेला विमान फिरायला लागलं, सॅटेलाइट पहिलं वर गेलं, त्यावेळेला आपल्याला. हालेलुया. जय येशू. आमेन. हालेलुया. ताऱ्यांचा समूह आहे, ताऱ्यांचा समूह आहे आणि तो एका जागेवर स्थिर आहे. कुणी बघितलं? हालेलुया. हनोकानं बघितलं. हालेलुया. वारा कोणत्या दिशेने वाहतो, तिची सुरुवात कुठून होते? कुणी बघितलं? हनोकानं बघितलं. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. अरे आपण होतो की अरे हे असं कसं काय? पहिल्या अर्ध्या बाजूला रात्र आणि अर्ध्या बाजूला उजेड असतो. कुणी बघितलं? हनोकानं बघितलं. तुम्ही पुस्तकात नोंद करून ठेवलेला. तुम्ही म्हणाल की मी काहीतरी सांगतोय, संदेश ऑनलाईन चालू असतो, तरी पण मी सांगत असतो. का? प्रूफ आहे माझ्यापाशी. आमेन. हालेलुया. माझ्यापाशी प्रूफ आहे. हालेलुया. पुरावा आहे आणि म्हणून मी बोलत आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. म्हणून थोडस ज्ञान आल्याच्या नंतर मला इथं असं दिसतंय आणि आता इथं असं होणार आहे, नाही, चुकीचं आहे. हालेलुया. म्हणून मी नेहमी वडीलधारी लोक ज्यावेळेला चर्च मध्ये येतात, पिकलेले केस बघून मला आनंद होत असतो. आमेन. हालेलुया. मी सगळ्याला सांगतो. कोणाला वाटत असेल की मी मला डावल्यासारखं, मला अजिबात नाही. हालेलुया. देव जर तुमच्यावर प्रेम करत आहे, माझं प्रेम आहे तुमच्यावर, तर देवाचं प्रेम तुमच्यावर आहे. देव माझ्यापेक्षा किती पटीने तुमच्यावर प्रेम करत आहे, कारण देवाने नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे, पिकलेले केस व्रताची शोभा, आणि ती शोभा या मंडपात असणं किती गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. या मंडपात असणं, या भवन मध्ये असणं किती गरजेचं आहे. आमेन. हालेलुया. बड़ी आंधियां से, बड़ा तूफान से, बड़ी आंधियां से, बड़ा तूफान से, यीशु मेरा हाथ न छोड़ेगा, यीशु मेरा हाथ न छोड़ेगा. चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुंह भी मोड़ दे, चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुंह भी मोड़ दे, यीशु मेरा हाथ न छोड़ेगा, यीशु मेरा हाथ न छोड़ेगा. आमेन. हालेलुया. मला कितीही त्रास झाला तरी मी हा रस्ता बंद करणार नाही. आमेन. करार करा देवासोबत. हालेलुया. करार करा देवासोबत. मी रस्ता बंद नाही करणार. मी या रस्त्याला कंटिन्यू चालत राहणार, चालत राहणार, चालत राहणार आणि चालत राहणार, कारण हा रस्ता माझ्यासाठी आशीर्वादाचा आहे. या रस्त्यामध्ये मला जे काय भेटत आहे ते परमेश्वराची आलेली माझ्यावरची कृपा आहे. हालेलुया. दैवी जीवन, ज्यावेळेला दैवी जीवन आपल्यामध्ये येतं, कधी येतं की आपल्यावर देवाची कृपा, की ज्यावेळेला आपण एका जागेवर स्थिर राहतो, अजिबात हालत नाही, त्याच वेळेला ते म्हणतो की हा कामाचा व्यक्ती आहे, चला आपण याला उंच करायचं आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. बागेत काम करत गेला आनंद बागेत की देवने की नाही, हा प्रामाणिक आहे, याला सहज जोडीदार द्यायचा आहे. आमेन. हालेलुया. आपला आशीर्वाद, आपल्या मागे आशीर्वाद येणे मागे आपण स्वतः कारण असतो.
आपण स्वतः कारण आपल्यामध्ये आशीर्वाद नसते, आपण स्वतः कारण असतो. हालेलुया. काय कारण असतो की आपण प्रामाणिकपणे देवास्तुतीला संगतीला राहतो. हालेलुया. प्रार्थना व्यर्थतेच्या अधीन जाती का जाती? हालेलुया. आम्हाला एक प्रार्थना शिकवली, बघण्यात बोलण्यात ऐकण्यात जे काही पाप झाला असेल त्याचबद्दल प्रभू आम्हाला क्षमा कर, आम्हाला माफ कर. हालेलुया. कुठे लिहिलेली प्रार्थना? स्तोत्र संहितेमध्ये लिहिले. दावीद म्हणतो की माझ्या बघण्यात, माझ्या बोलण्यात ऐकण्यात जर पाप झाला असेल प्रभू, माझ्या हाताने झालेलं पाप, माझं बोलणं उठणं चालणं माझं तुला आवडणारं असावं, माझ्याकडून झालेलं काही चूक असेल तर प्रभू मला क्षमा कर, माझं पाप माझ्याकडे मोजू नका. आमेन. हालेलुया. दावीद का प्रार्थना कर? कंटिन्यू प्रार्थना. दावीदाची प्रार्थना कंटिन्यू का? दावीदाची संगती कुणासोबत होती? दावीदाची संगती फक्त एकाच व्यक्तीसोबत होती, ती म्हणजे परमेश्वरासोबत होती. हालेलुया. बाकीचे कुणासोबत? दावीदाचा मित्र कोण होता का? बायबल मध्ये लिहिले का? दावीदाचा मित्र होता. कोण लिहिले का? कुणी वाचलं का दावीदाचा मित्र होता? नाही. दावीदाचा सखा सोयरी कोण होता का? नाही, अजिबात नाही. दावीदाचा एकच परमेश्वर. हालेलुया. दावीद असं नाही म्हणाला की तो माझा जवळचा आहे, तो माझा हे आहे, तो माझा ते आहे, माझा आमक आहे, माझा तमुक आहे, माझा हे काम करेल, माझं ते काम कर. अजिबात नाही. एक परमेश्वर, मी. आमेन. परमेश्वर आणि मी, आणि आमच्यामध्ये अजिबात कुणी नाही. आमेन. म्हणून त्याने स्वतःच्या पत्नीला म्हणाला, मिखेल तू आज हसलीस, मिखेल तू आज हसलीस, तू राजाची मुलगी आहे म्हणून मी तुझा आदर करावा असं नाही. तू राजाची मुलगी आहेस म्हणून मी तुझा आदर करावा असं नाही. नाही नाही नाही, अजिबात नाही. त्याने तिचा आदर नाही केला. का नाही केला? पत्नी म्हणून त्याने तिचा आदर केला. पण माहितीये तुम्हाला, मिखेलचं लग्न, मिखेलला त्यानं सोडून दिलं आणि मिखेलचं लग्न एका दुसऱ्या व्यक्तीसोबत झालं. त्यावेळेला दावीदाला कळालं की मिखेलचं, माझ्या पत्नीचं लग्न झालेलं आहे. त्यावेळेला दावीदाने काय केलं माहितीये का? दावीद जास्त दूध पाठवले आणि त्याला सांगितलं की तुला किती प्रॉपर्टी पाहिजे तेवढी सांग, तेवढी घे, आणि ती जी स्त्री आहे ती माझी बायको आहे आणि तिला माझ्यापर्यंत आदरानं पोच कर. आमेन. हालेलुया. म्हणून आज जे कोणी इथे चर्च मध्ये बसलंय, दावीद जर त्याच्या पत्नीसाठी असं करत आहे, तुमच्यासाठी माझ्यासाठी त्यानं रक्त सांडलेलं आहे, रक्ताची किंमत केलेली आहे. आमेन. त्याचं रक्त, पवित्र रक्त सांडलेलं आहे आणि त्याच्या रक्तात आपलं पाप धुतलं, शुद्ध केलं आणि आपल्याला त्यानं रक्ताला विकत घेतलेला आहे. तो म्हणजे नवा करार. आमेन. हालेलुया. हालेलुया. दावीद त्याच्या पत्नीसाठी त्यानं केलं. आमेन. परमेश्वराने त्याच्या प्रजेसाठी केलं. आमेन. रक्ताचा कर, रक्त दिलं. हालेलुया. रक्त दिलं. हालेलुया. जय. त्याच्या रक्तात धुतलं, शुद्ध केलं, पवित्र केलं आणि या पृथ्वीवर जेवढे मनुष्य आहेत त्याचा तारणाचा एक मार्ग मोकळा केला. आमेन. की तुम्ही हे विश्वास ठेवा, तुम्ही स्वर्गात येणार, स्वर्गाचं राज्य तुमचं आहे. कुठं आहे स्वर्गाचं राज्य? की या जागेत जे बसले की विश्वास ठेवत आहे त्या सगळ्याच्या मध्ये त्यांनी जितक्याने विश्वास ठेवला तितक्यांना त्याला त्याची मुली होण्याचा अधिकार दिला. अधिकारयुक्त जीवन जगण्यासाठी की तो काही गुलामगिरीचा आत्मा नाही, तर शाश्वत काळात घेऊन जाणारा सामर्थ्याचा आत्मा, अधिकारयुक्त आत्मा, अधिकारयुक्त बोलण्याचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे आणि त्या आत्म्यामध्ये तुम्ही जीवन जगा म्हणून त्याने सांगितलं. आणि हे सगळं करायला लावणाऱ्या मागे एकच कारण आहे, येशूचं रक्त. येशूचं रक्त. आमेन. हालेलुया. ह्यांना प्रार्थना करतो की मला एक प्रार्थना, माझ्याचा दोष निघून जाऊ दे. आम्ही दोष. आमेन. हालेलुया. माझ्याचा दोष निघतो की मला वांच म्हणते, माझ्याचा दोष निघून जाऊ दे. काय? प्रार्थना. माझ्याचा दोष निघतो त्याचं एकच काम. काय? प्रार्थना. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्ही ज्यावेळेला माझ्याकडे डोक्यावर वाटून प्रार्थना करल्या त्यावेळेला मी तुम्हाला सांगत असतो, तुम्ही प्रार्थना करा. आमेन. तुम्ही प्रार्थना करा. हालेलुया. सैतान ज्या वेळेला त्याचं काम करत असतो त्यावेळेला सुरुवातीला एक किंवा दोनच व्यक्ती दिसतो, एखादाच व्यक्ती दिसतो. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये एवढी शांती असती ना, त्याने त्याचं काम करून सोडलेलं असतं. हालेलुया. आणि एकदम शांत, तटस्थ राहतो, एकदम शांत राहतो, बाकी काही करत नाही. आमेन. हालेलुया. आणि त्यानं 1/3 भाग स्वर्गातला खाली पाडला. ज्या वेळेला निघाला ना त्यावेळेला किती 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 सैन्य पडलं खाली? 1/3. आमेन. हालेलुया. रुपयातलं 4 आणि 2 स्वर्गातून खाली पडले. आमेन. हालेलुया. कुणासोबत? सैतानासोबत. हालेलुया. एवढा भाग त्याचा नाश झाला, एवढ्या भागाचा त्यानं नाश केला. हालेलुया. वेदना का होत नाही, त्रास का होत नाही? आमेन. हालेलुया. कारण पवित्र आत्म्यानं अजून स्पर्श नाही केलेला. प्रार्थना करताना कळवळा का येत नाही?
दुसऱ्या विषयाने वाईट बोलताना, वाईट ऐकताना आपल्यामध्ये कळवळा का येत नाही? कारण पवित्र आत्म्याने अजून स्पर्श केलेला नाही. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा अजून आपल्यामध्ये काम करत नाही, कारण आपण त्या जटिल जीवनामध्ये आहोत. कारण इतरांचं वाईट झालेलं ऐकताना आपल्याला अजिबात त्याचा काही सेशन्स राहत नाही, काही नाही. आपण तसंच ऐकत जातो, ऐकत जातो, ऐकत जातो, ऐकत जातो, ऐकत जातो आणि ऐकतच जातो, ऐकतच जातो. आमेन. हालेलुया. आणि आपल्याला वाईट वाटत नाही. का वाईट वाटत नाही? कारण आहे हालेलुया, देवाचं प्रेम, पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्यामध्ये तयार नाही झालेली. आमेन. हालेलुया. आपल्यामध्ये नाही तयार झालेली. हालेलुया. मला वाटते आमेन. हालेलुया. मला वाटते 2 थेसलीमध्ये वचन आहे. आमेन. हालेलुया. जयेश. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. 2 थेसली 3रा अध्याय. आमेन. हालेलुया. 3रा अध्याय 2रं वचन आहे. आमेन. हालेलुया. 2रं वचन आहे. 3रा अध्याय 2रं वचन आहे. आणि आम्ही अवघ्या व दुष्ट माणसापासून सुटावे, कारण सर्वांचे ठाई विश्वास नाही, परंतु प्रभू विश्वास आहे. तो तुम्हाला स्थिर करील व त्या दुष्टापासून राखील. आमेन. हालेलुया. आणि आम्हास प्रभूमध्ये तुम्हाविषयी असा भरोसा आहे की आम्ही तुम्हाला जे सांगतो ते तुम्ही करता व करालही. आणि प्रभू तुमची अंतःकरणे देवाच्या प्रीतीत व ख्रिस्ताच्या सहनशीलतेत नीट लावो. आमेन. एक सहनशीलता आहे. आमेन. हालेलुया. की जे देवाचं वचन ऐकलेलं आहे त्या वचनावर आपला हृदयातून शिकायला पाहिजे, की हृदयातून. आमेन. हालेलुया. की मला त्या दुष्टाची संगती मला भेटली नाही पाहिजे. आमेन. आणि त्या दुष्ट संगतीतून मी बाहेर पडलो पाहिजे. जोपर्यंत मी त्या संगतीतून बाहेर निघते. आमेन. आमेन. हालेलुया. की ते कंटिन्यू प्रार्थना किती म्हणे की मला या तिरस्काराचे जीवन आहे, तिरस्काराचं जीवन आहे. हे लोक जे तिरस्कार करत आहे माझा, की मला मूल नाही झालेलं म्हणून माझा तिरस्कार करत आहे. मला त्या तिरस्काराच्या जीवनातून परमेश्वरा बाहेर काढ. हालेलुया. ती एकटीच मंदिरात गेली, एकटी. आमेन. हालेलुया. का? कारण तिची इच्छा होती की तिच्या मनात, तिच्या हृदयात आलेलं दडपण, तिच्यावर आलेला दबाव. आमेन. हालेलुया. त्या दबावात ती कुठे गेली? देवाच्या मंदिरात देवासोबत बोलायला गेली. हालेलुया. नेहमी ध्यानात ठेवा हे शब्द, की ज्या वेळेला तुमच्यावर दबाव होईल, ज्या वेळेला तुम्ही त्रासामध्ये जाईल, त्यावेळेला तुम्ही देवाच्या जवळ जा, गुडघे टेकून प्रार्थना करा, उपवास करा. देव तुम्हाला उत्तर देईल. आमेन. हालेलुया. म्हणून एली काय म्हणाला माहितीये का? एली म्हणाला, हे दारू पिऊन झालेले मस्त स्त्री. आमेन. हालेलुया. तू दारू पिऊन मस्त झालेली आहे, तुझून काय व्यर्थ बडबड करते? आमेन. इथून काय व्यर्थ बडबड करताय? त्यावेळेला माहितीये तुम्हाला काय झालं? ती म्हणाली की मी दारू पिऊन मस्त नाही झालेली, मी दुःखित आत्म्याची स्त्री आहे आणि मी देवाकडे, इस्रायलच्या परमेश्वराला मी प्रार्थना केली, परमेश्वराला प्रार्थना मी विनंती केलेली आहे. हालेलुया. मी करार केलेला आहे. त्यावेळेला तो तिचा अजिबात ऐकून घेत नाही. त्याच्या मुखातून डायरेक्ट आणि विचारत नाही की तू काय प्रार्थना केली, सांग मला. काय प्रार्थना चालली आजकाल? कशाबद्दल प्रार्थना चाललेली आहे? हालेलुया. मी आजकाल अशी प्रार्थना करत आहे, माझी प्रार्थना अशी चाललेली आहे, माझ्या नवऱ्याचे दारू सुटू दे, माझा अमुक्त बघू दे, माझ्या बसले दार घेऊ दे, माझ्या गाय गाप जात नाही, माझी गाय गाप जाऊ दे, माझ्या रानात बोरचं पाणी कमी झालंय, बोरचं पाणी वाढू दे, कोंबड्या एकमेकाला टोचा मारतायत, प्रभू त्या कोंबड्या टोचा मारायच्या बंद होऊ दे. म्हणून मी प्रार्थना करते. अहो अंडीच घालत नाही त्या कोंबड्या, काय करतात? अहो माझं दूधच पित नाही, काय करतात? अहो बाहेर रडते आमच्यासारखं, काय सुनाला कामच करून देत नाही, मी काम करून वैतागली, म्हणून जरा प्रार्थना करा, म्हणून जरा माझी प्रार्थना चालू आहे. अहो पोरं जाते ती उगाच काय करायचं काय कळत नाही, माझी प्रार्थना चालू आहे, माझं काही. देश. हालेलुया. गप 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 जरा. आमेन. हालेलुया. ते सगळं ऐकतोय. गप 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 गप. देश. हालेलुया. ही प्रार्थना इस्रायलाचा देव पूर्ण करल. आमेन. हालेलुया. चालूच सून ऐकत नाही, पोरग रडते, गुडगा दुखते, इकडला राहायला इकडं असं झालंय, तिथं असं झालंय, असं आमन येशू 38 वर्षाच्या व्यक्तीला म्हणाला, उठ. तुला भरवायचंय का? तुला भरवायचंय का? आमेन. हालेलुया. भरवायचंय का? हालेलुया. भरवायचंय कुणाला? भरवायचं? हालेलुया. अजून काय कळलंच नाही. आमेन. हालेलुया. नेहमी हात वर करत जावा. आमेन. जय. कळलं ना? तर हात वरती करा. भरवायचंय का? हा, भरवायचंय. हात वरती करा. आमेन. तो म्हणायला पाहिजे, हा मला भरवायचंय. हो. भरवायचंय का? हो.
घेऊन जात नाही. माझ्या आधीच दुसरं जाते. मी 38 वर्ष झाली इथंच आहे. मला माझ्या नातेवाईकांना मला सोडले, मला की हाला पोलीस येत नाही आणि मी जातो तवचानं कोणतं दुसराच बुडतो त्या. हालेलुया, जय येशू, हालेलुया. आण खातो का? आण खातो? जय येशू, हालेलुया. आण खातो का? हो हो खातो ना. काय काय खातो? येणार जाणारी चांगलं चांगलं त्यांच्या हॉटेलमध्ये जाणार काय घेतो? हॉटेलमध्ये जाणार काय घेतो? चटणी भाकरी घेतो का? काय घेतो? बोला काय घेतो? मिसळ पाव, चिकन, बिर्याणी, दम बिर्याणी असलं सगळं घेतो. त्यावेळेला हॉटेल नसतील पण चांगले खानावळ असतील, त्या खानावळ येतो जाता त्याला म्हणते ह्याला चाला येत नाही, ह्याला जरा घास द्यावा एखादा. काही नाही, शिळ पाका असेल का? ताजं फ्रेश. हालेलुया. खाताना तुला कळलं नाही? जय डोंगरानं सरकत गेला असताना तू तळ्यापाशी जाऊन बसला असता. म्हणला असता ना एखादा, म्हणला असता दूध येणार आहे 2-3 महिन्यात, ठीक आहे. तू 38 वर्षात किती अनुभव आला असेल त्या माणसाला? 38 वर्षात त्याला परफेक्ट अंदाज आला असेल की 2 महिन्यानं बरोबर ह्या दिवसात अमुक तमुक एवढ्या वेळ दूध येतात म्हणजे येतातच. त्याच्या अगोदर महिनाभर त्या तळ्याच्याकडे जाऊन बसला असता एका. लागोदी गार लागलं तरी बरं, असं मरण्यापेक्षा तिथे जाऊन मरे. पाणी हल्ल्या आल्या नुसती असं टाकून त्याचा अजय हालेलुया. नाही तेवढं जमलो आम्ही. हालेलुया. म्हणून सांगत असतो प्रार्थना करावं, सैतान निघून जायला. आमेन. प्रार्थना करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, उपास करा, प्रार्थना करा, उपास करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, उपास करा, उपास करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा, उपास करा, उपास करा, प्रार्थना करा. हालेलुया. माझ्या म्हशीची प्रार्थना करता धार दिल्या सकाळपासून. विचारणं म्हशीच्या कानाला फोन लावला होता, कानाला. हालेलुया. म्हशीच्या कानाला फोन लावला होता. म्हणलं मावशी फोन आला, 5 वाजता फोन करा. म्हणलं तुम्ही 10च्या टायमाला फोन करा. फोन आला विचारायचा. सकाळपासून एकच लक्ष सांगायचं, महाराजाला फोन करायचा आणि म्हशीचं प्रार्थना करायची. जय येशू, हालेलुया. मी फोन केला, म्हशी प्रार्थना करतो, प्रार्थना करतो करतो म्हटल्यानंतर मी हालो हालो करतोय. विचारल्या म्हशीच्या कानाला. मी म्हणलं 100% म्हशीच्या कानाला फोन लावला असेल. आणि मी म्हणलं की फोन कट केला. म्हणलं फोन कुठं होता? म्हणजे म्हशीच्या कानाला लावला होता. हालेलुया. सत्य घटना आहे. हालेलुया. काय काढायचं? धार काढायचंय. अहो म्हणलं म्हशीला काय करणार आहे? तिच्यात आत्मा नाही, तिच्या जीव आणि शरीर तुमच्यात आत्मा आहे. तुम्ही ऐका आणि म्हशीच्या अंगावर हात ठेवा. म्हशीला काय करणार आहे? मी काय म्हणते? हालेलुया. जय येशू. खरंच मी सांगतो, मी उंदराची प्रार्थना केलेली नाही आणि डुकराची प्रार्थना केली. म्हणजे उंदराची पण केली असं, पण डुकराची प्रार्थना करायला डुकर कोणी पाळलेलं नाही. हालेलुया. सगळ्याची प्रार्थना केली, एक काय सोडले नाही. मसरा गोचड्या झाल्या प्रार्थना करा, कोंबड्याला वाज झाल्या प्रार्थना करा, डोक्यात वाज झाल्या प्रार्थना करा, पोरं शाळा जात नाही प्रार्थना करा, पोला शिगुडती प्रार्थना करा, पोरगा ऐकत नाही प्रार्थना करा, पोरगा हागून घेते प्रार्थना करा, पोरग रडते प्रार्थना करा, नवरा ऐकत नाही प्रार्थना करा, सासू ऐकत नाही प्रार्थना करा, नवरा फिरतोय प्रार्थना करा, नवरा दारू पितोय प्रार्थना करा, पोरगा ऐकत नाही, पोरगी ऐकत नाही, असंच झालंय तसंच झालंय, पैसा नाही, ही नाही, प्रार्थना करा. मी ऐकून घ्यायला तयार आहे. हालेलुया. येशू स्वतः गुडघे टिपून प्रार्थना करत होते. आमेन. किती लोकांना माहिती? किती लोकांना माहिती? येशू मार्चच्या पहिल्या 35-36 वचन. येशू पहाटे उठून प्रार्थना करत होते. काय करत होते? प्रार्थना करत होते. हालेलुया. आपल्या जीवनातून तो दृष्ट आहे त्या सैतानाला पहिल्यांदा बांधा शिकलं की बांधलं पाहिजे की सैताना मी तुला माझ्या जीवनामध्ये थारा देत नाही. आमेन. हालेलुया. मला संगतीतून, देवाच्या संगतीतून मला बाहेर काढायला बघत आहे, पण मी बाहेर निघणार नाही. आमेन. हालेलुया. का निघणार नाही? परमेश्वराचा पहिला स्पर्श माझ्या जीवनातला मी आजपर्यंत विसरलेला नाही आणि मी कधी विसरणार पण नाही. आमेन. हालेलुया. कंटिन्यू चर्चला येत राहा. आमेन. हालेलुया. लिहिलेलं आहे. आमेन. हालेलुया. बघा लिहिलेलं आहे. आणि तुम्ही वावग्या व दुष्ट माणसापासून सुटावे, कारण सर्वांच्या ठाई विश्वास नाही. प्रत्येकाच्या जवळ विश्वास आहे असं गॅरंटी नाही. हालेलुया. प्रत्येकापाशी विश्वास असेल असं काही गॅरंटी नाही. हालेलुया. विश्वास असेल असं प्रत्येकाने असेल की विश्वास असतो ना. हालेलुया. विश्वास असतो ना. आमेन. हालेलुया. कुठवर विश्वास होतो? आता हवेजवळ विश्वास होता का? हवेजवळ एवढा विश्वास नव्हता. हवेमध्ये विश्वास होता का? नव्हता. हवेमध्ये एवढा विश्वास नव्हता, काही नव्हता. हवा
हवा लगेच तिच्या सैतानाच्या आवाजाला बळी पडली. आमेन हालेलुया. सैतानाने आवाज दिला आणि सैतानाच्या आवाजाला ती बळी पडली. हालेलुया. मी प्रभूला धन्यवाद देतो. हे काढा जरा गारा. ते विश्वासाचं पात्र, जे विश्वासामध्ये लोक खंबीर आहेत, जे अनेक संकट अनेक त्रास झेलून पण त्या ठिकाणी उभेच आहेत, तुम्ही त्यांची संगती कधी सोडू नका. आमेन हालेलुया. तो एक मोठा वटवृक्ष आहे. हालेलुया. आज दिसत नाही. आमेन हालेलुया. पण तो झेलत आहे. हालेलुया. झेलत आहे. हालेलुया. आमेन हालेलुया. चुकीच्या मार्गात चुकीचं शिक्षण. आमेन हालेलुया. ते काही तुम्हाला हाताने म्हणणार नाही की इथं बस, इथं का बसलायस, तिथं बस. हालेलुया. मी दुसऱ्याचं सांगत नाही, मी आमच्या घरातलं सांगतो. हालेलुया. काल लग्न होतं आलेशाचं. मी सेवकांना सांगितलेलं होतं की अर्ध पैसे म्हणजे अर्ध भाडं तुम्ही द्यायचं. आम्ही हालेलुया. असंच असतं ना किती अर्ध भाडं द्यायचं असतं. हालेलुया. आणि त्या अर्ध्या भाड्यावरून वाद चाललेला होता. ते लोक द्यायला तयार नव्हते. माहितीये तुम्हाला आमची आई काय म्हणली माहितीये का? आम्ही भांडी विकतो आणि ती भाडं भरतो. जय श्री. हालेलुया. आमेन. जय श्री. मी असं नाही म्हणत की तुमच्यात कमी आहे, आमच्यात पण कमी आहे. हालेलुया. जय श्री. आमच्यात पण कमी आहे. कालच बघितलं. आमच्यात फुल भरलं, एकदम ठासून भरायला वाहतोय. अशातला काही भाग नाही. हालेलुया. जय श्री. त्या माहिती आम्ही असं करतो. जय श्री. हालेलुया. म्हणजे आपण किती जगामध्ये भरपडलेलं आहे. आमेन हालेलुया. की देवाच्या जवळ आहे, देवाच्या जवळ आहे, पण देवाची इच्छा आपल्यामधून पूर्ण होत नाही. आमेन हालेलुया. ही कमी आहे आपल्यामध्ये. आपण देवाच्या जवळ आहे, पण देवाची इच्छा आपल्यामधून पूर्ण होत नाही. कमी आहे ती. ही सगळ्यात मोठी कमी आहे. आणि आपण ती कमी आपल्यामध्ये भरून काढण्यासाठी पवित्र आत्म्याची आणि विश्वासाची गरज लागते. आणि तो विश्वास वचनाद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पूर्ण केला जातो. आमेन हालेलुया. म्हणून एक व्यक्ती कवडी काम करताना त्याच्यामध्ये देवाने विश्वास भरला आणि त्याला एक सेवक म्हणून या ठिकाणी एक चर्च उभा केलं. हालेलुया. एक विश्वास. हालेलुया. की मला एवढंच माहित होतं की माझं वाईट होणार नाही, काही तर होणार, पण चांगलं होणार. कुठल्या क्षेत्रात होणार मला माहित नव्हतं, पण देवानं त्याच्या सेवेमध्ये मला उभं केलं. हे सगळ्यातच श्रेय एकच आहे, प्रार्थना. माझी बहीण प्रार्थना करत होती. हालेलुया. मी सलाम करतो त्या प्रार्थनेसाठी, माझ्या बहिणीसाठी. आमेन हालेलुया. मी ख्रिस्तामध्ये सलाम करतो. का? कारण तिची प्रार्थना करते. मी सातत्याने प्रार्थना की या भागात एक चर्च उभा राहू दे, एक सेवक पाठव. आणि तो सेवक आगेवर पेटते. मला नाही माहिती की मी प्रार्थना करते की आमच्या भागामध्ये एक सेवक आगेवर पेटलेला पाठव. आणि तिची प्रार्थना की आमच्या भागामध्ये एक सेवक पाठव, आमच्या भागामध्ये एक सेवक पाठव, एक चर्च उभा राहू दे, एक चर्च उभा राहू दे. आणि तिची प्रार्थना फायनली देवाना ऐकली. आमेन. तिची प्रार्थना फायनली. चर्च म्हणजे काही बांधकाम नाही. इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती जो येशूवर विश्वास ठेवत आहे तो देवाचं चर्च आहे, तो देवाचं मंदिर आहे. हालेलुया. तुका म्हणे ऐसा जन्म दिला देवा तुझा वास वैकुंठासी मन हा मोगरा अर्पणी शिवरा पुनरुपी जन्म येणे नाही, पुनर्जन्म नाही तुम्हाला. आमेन हालेलुया. ऋग्वेद पहिला अध्याय 21 मंडळ. तर विष्णू परम संपूर्ण सृष्टी जी आहे परमेश्वर देण्या परमेश्वरच्या मालकीने या तो प्रत्येक जीवाने हृदयात राहणाऱ्या परमेश्वरला शरण गेले पाहिजे. तर असे प्राप्ती शांती स्थानम. या अर्जुना तू काय कर? त्या परमात्म्याला शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेने तुला परम शांती आणि परम शांती आणि सनातन परम धाम भेटल. सनातन हा कुठला धर्म नाही. सनातन हा युगायुग आहे. परमेश्वराच्या घरात राहण्याचा मार्ग, स्थान आहे. हालेलुया. अजूनपर्यंत मला चर्च मध्ये येत आहे, पण मला त्याची ओळखच. हालेलुया. मी जगामध्ये फिरत आहे देवाच्या शोधात. देव कुठं आहे? हालेलुया. नारायण मामंटे 15 वर्ष फिरले. बेचैन होते 15 वर्ष. 15 वर्ष बेचैन, 16 वर्ष बेचैन, 17 वर्ष, 20 वर्ष बेचैन. राहिलेल्या वर्षात देवाचा एक स्पर्श आणि 1000 बसलेले ख्रिस्ताच्या. हालेलुया. ख्रिस्ती तुकाराम, महाराष्ट्राचा ख्रिस्ती तुकाराम म्हणून त्यांना नाव देण्यात आलं. आमेन. का? एक समर्पण. आमेन. विश्वास की तुम्ही जे काही करताय. नारायण वामन ट्रक त्यांच्या समाजातल्या लोकांना, ब्राह्मण लोकांना म्हणायचं की तुम्ही कर्मकांड करत आहात आणि लोकांना गंडवता, लोकांना फसवता आणि उगाचच तुम्ही त्यांच्यावर लागता. आणि या गोष्टी नारायण वामन ट्रकांना पटत नाही. सगळा समाज, सगळे लोक त्यांच्या विरोधात उभे राहिले. ते एका जागेवर स्थिर राहिले.
मला जिवंत परमेश्वर भेटलेला आहे. आमेन. हालेलुया. त्यांना दर्शन कुठे भेटलं? नारायण वामन टेकाला दर्शन कुठे भेटलं? साताऱ्यामध्ये भेटलं. महाराजांनी, छत्रपती महाराजांनी, म्हणजे उदयन महाराजांचे आजोबा असतील, त्यांनी त्यांना चर्च बांधायला जागा दिलेली आहे त्या ठिकाणी सातारा सिटीमध्ये, पवई नाक्याच्या पुढच्या बाजूला. पवई नाक्यावर सिटीमध्ये, पवई नाक्यापासून थोडस आत गेलं यांचं स्मारक आहे, मला यशवंतराव चव्हाणांचं स्मारक आहे. तिथून आतमध्ये गेलं ना, उजव्या हातालाच आहे, खूप मोठी जागा आहे. आमेन. त्याच्यापेक्षा मोठी जागा आहे आणि त्या ठिकाणी चर्च आहे, टिळक मेमोरियल चर्च. आमेन. हालेलुया. डामाडोलानं रोज प्रार्थना आहे माहिती. आणि त्याच्यावर नाव कोणाचं माहिती आहे का? म्हणजे ते उदयन महाराजांच्या आजोबाचं वडिलांचं नाव, फोटो आहे त्याच्यावर, त्यांच्या हस्ते ती जागा आहे. हालेलुया. हा, प्रतापसिंह महाराजांचं नाव आहे. आमेन. त्यांचे वडील का? उदयसिंह महाराजांचे गाजो मला वडील का? आमेन. त्यांनी ती जागा दिलेली आहे. आमेन. हालेलुया. चर्च बांधायसाठी काय अद्भुत आहे बघा. हालेलुया. आणि आमच्या सोम्या गोम्या बाळ्या आणि राजा सत्ता सकू सविता काय म्हणतात, सवादीला सांगायला धर्म बांधायला आईच्या समज. हालेलुया. जय येशू. आयुष्य गेलं परमेश्वरची ओळख नाही झाली. आमेन. हालेलुया. का? कारण सैतानानं परमेश्वराच्या संगतीपासून तुम्हाला आणि मला लांब ठेवलेला आहे. आमेन. हालेलुया. लांब. जो आहे त्याला ओळखू नका, जो नाही त्याला पुजत बसा. जय येशू. हालेलुया. दुसऱ्या मजल्यावर एक माणूस पुढे गेला आणि खाली तुम्ही सगळे लोक आहे. तुम्ही सगळे खाली लोक आहे. मी दुसऱ्या मजल्यावर आहे आणि मी वरनं उडी टाकणार आहे. तुम्ही मला झेलाल का? हा, झेलाल का? झेलाल का? झेलाल का? बोला. आणि सूर्यदेव जर तुमच्यावर पडला तर झेलाल? जय येशू. मूर्खपणाच्या ज्ञानामध्ये बांधून टाकलेले आहे. आम्ही हालत स्पष्टपणे शास्त्र गीता सांगते, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात आहे. या हृदयात राहणाऱ्या परमेश्वरला शरण गेलाय का? माझ्या बायकोचं कसं? माझ्या बायकोला हळदी कुंकवाला कोण बोलवणार नाही. हालेलुया. ना योग्य न सांख्यानो ना कर्मानो ना विद्या, ना माळ घालून ना माळचा जप करून ना तप करून, ना टिकली लावून ना गंध लावून, ना ताईत बांधून ना धागा बांधून तुम्ही परमेश्वराच्या घरात जाऊ शकत नाही. खबरदार, ते करू नका. करू नका, व्यर्थ आहे. हालेलुया. अरे परमेश्वराने जन्माला येताना तुम्हाला एक ताईत दिलेलं नाही का, कुकवाची पुडी दिली नाही का, भंडाराची पुडी दिली नाही. आमेन. हालेलुया. मागायचं आहे तुला भंडारा लागेल. हालेलुया. नाही दिलं तुला, ज्योतिबा तुला दिला नाही. आमेन. हालेलुया. जय येशू. कालच मी माझ्या मेहुण्याला सांगितलं, ते जावळ काढायला गेला. म्हटलं नाही, ते देव नाही, तो राजा होता किंवा राजाचा सेनापती, त्याची हत्या झालेली आहे. त्याने जो आनंद केलेला आहे तिथे जाऊन तुम्ही जावळ काढत आहे. इतिहास आहे. हालेलुया. ज्ञान आपल्यामध्ये पाहिजे. ज्ञान आपल्यामध्ये. मार्टिन लुथर यांचा संदेश काय आहे? कर्मकांड. ख्रिस्तामध्ये पण कर्मकांड आहे. ख्रिस्ती लोक सुद्धा लोकांना लुबाडतात, त्याच्या प्रॉपर्टी हडप करतात, पैसे घेतात, त्यांना लुबाडतात. त्याच्या विरोधात त्यांनी पहिला बंड केला 1340 साली पहिला. आणि मार्टिन लुथर यांच्या काळात जगामध्ये संजीवन आलं की ख्रिस्त हा सर्वांचा आहे. आमेन. हालेलुया. तो सर्व जातीचा, धर्माचा, कुळाचा, सर्व प्रकारचा, सर्व लोकांचा आहे. तो पक्षपात करत नाही. आमेन. हालेलुया. म्हणून मार्टिन लुथर हे प्रसिद्ध आहेत. हालेलुया. जो कर्मकांड आहे की ज्ञान आहे, ज्ञानापासून ज्या लोकांना वंचित ठेवलं जातं ते कर्मकांडी लोक आहेत. आणि आपण त्या लोकांच्या पासून सावध आहे की जे लोक तुम्हाला ख्रिस्तामधून परमेश्वराच्या प्रेमातून बाहेर काढते. एक व्यक्ती सांगतो की पुनर्जन्म नाही, आणि एक व्यक्ती सांगतो की 84 लक्ष योनी आहेत. 84 लक्ष वेळा योनी प्राप्त केल्यानंतर मनुष्याला मनुष्य जन्म प्राप्त होतो. बाहेर रडायला लागलं, ज्या वेळेला जाता त्या विशिष्ट माणसात जाता त्यावेळेला तो म्हणतो, तुमचा पंजा पोटाला
आलेला. म्हणजे याला इकडून पळत तिथपर्यंत याला सांगितलेलं होतं शास्त्राप्रमाणे. इथं जायचं, इथून स्टार्ट करायचं, तिथून इकडं असं सांगली, मिरज, कोल्हापूर, रत्नागिरी, समुद्राच्या कडेनं फिरून इथे यायचं. पण ह्यो बाबा विद्यार्थी इथं आला नाही. आले की म्हणतो जय शिव. आणि मी माझ्या म्हणण्याप्रमाणे मी काय म्हणतो, मी सांगतोय की तिथनं असं कोल्हापूर, मिरज, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, तिकडं मार्गे असं इथं आलं पाहिजे, मी सांगतो. आणि परत तुम्ही माझ्याकडे आला की मी म्हणते नाही मिरजेत आला. जय शिव. म्हणजे माझ्या शिकवण्यात हालेलुया आणि लिहून ठेवण्यामध्ये फरक आहे. आमेन. हालेलुया. फरक आहे. आमेन. हालेलुया. आणि हा फरक मला कळत असताना पण मी त्यांना सांगत नाही, म्हणजे मी कर्मकांड करत आहे. हालेलुया. मला ज्ञान माहित आहे, पण मी ते ज्ञान लोकांच्या बसता दडवून ठेवत आहे, म्हणजे मी कर्मकांड करत आहे. मी चुकीचं शिकवण देत आहे, चुकीचं शिक्षण देत आहे. हालेलुया. यालाच म्हणायचा सैतान, यालाच म्हणायचा परमेश्वराचा विरोधक. हालेलुया. जो देवाच्या लेकरांना, परमेश्वराच्या लेकरांना परमेश्वराच्या ज्ञानापासून वंचित ठेवत आहे, लांब ठेवत आहे, तोच परमेश्वराचा विरोधक आहे. हालेलुया. म्हणून सावध राहा. हालेलुया. तो सिंहासारखा गरजत आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही इथून बाहेर पडला की तो लगेच तुम्हाला सांगत. हालेलुया. येशू म्हणाले अरुंद दरवाजाने आज जा, नाशाकडे जाण्याचा दरवाजा पसरट आहे आणि रुंद आहे. आमेन. हालेलुया. तिथं सगळेच जातात. हालेलुया. एक विदारक चित्र आहे या जगाचं आता सध्याचं. एक विदारक चित्र आहे. केमिकल निघलेलं आहे. हालेलुया. ते प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असतं. म्हणजे मोठमोठे हॉस्पिटल ज्या ठिकाणी डिलिव्हरी केली जातात त्या हॉस्पिटलमध्ये ते केमिकल असतं. आमेन. ते केमिकल माहिती काय की ज्या वेळेला मुलं 7 महिन्याची 8 महिन्याची मरतात ना, आमेन, मरतात ना, त्यावेळेला 2 महिन्याचे 3 महिन्याचा गर्भ असतो ते का पिशवीत टाकतात, ते नेतात आणि त्याच्यावर ते केमिकल टाकतात आणि त्या केमिकलनं तो देह जो असतो तो वितळवला. किती लोकांना माहिती केमिकल टाकतात आणि ते वितळवलं. हालेलुया. मानवता जी आहे ते एका विशिष्ट दिशेला झुकलेली आहे. आम्ही हालेलुया. विशिष्ट दिशेला झुकली. कुठल्या? असंयमाच्या. असंयम जो आहे तो, अनीती जी आहे ती, अजून आहे की दुराचार जो आहे तो, ममताहीन, प्रेम नसलेली लोक, दया नसलेली लोक, अशा भागाकडं ही मानव जात जो आहे की जग जे आहे हे करत तिकडे चाललेले आहे. सहज काय बोललं तर म्हणते ह्याला तोडून टाकणार. सहज काय बोललं तर म्हणते ह्याचा खून करणार आहे. हालेलुया. ह्याचं बोट कसं तुटलाय, ह्याचा हात कसा कापला नाही, तुझं असं कसं काय झालंय, तुझं तसं कसं काय झालंय, तोंडामध्ये लगेच शब्द येतो. आमेन. हालेलुया. सत्य आहे का? आणि आपण बरोबर त्याच्यामध्ये आज जीवन जगत आहे. आणि प्रभू येशू म्हणाले की ज्या वेळेला तुमच्या डोक्यात असे विचार येतील त्यावेळेला जगाचा शेवट जवळला असेल, कारण माणूस माणसाला तोडून टाकल. आमेन. माणसाचे पार्ट आहे शरीरात. आमेन. हालेलुया. काय केले जातील? आमेन. विकलं जातील. त्याचा व्यापार होईल. आमेन. माणसाच्या देहाचा व्यापार केला जाईल. म्हणून की सदोम आणि गोमोरा आहे त्याच्यापेक्षा, आमेन, हालेलुया, त्याच्यापेक्षा त्यांना जरा सोपं जाईल पण जगाला खूप अवघड जाईल. नाही, सदोम आणि गोमोरा बरोबर आहे का? हा, सदोम आणि गोमोराला सोपं जाईल पण ह्या हल्लीच्या काळात, हल्लीचं जो काळ आहे, हे जग आहे त्याला अवघड जाईल. का? कारण सदोम आणि गोमोरामध्ये एक पाप घडलेलं. एकच पाप. काय पाप होतं की त्यांनी समागम, पुरुषानं पुरुषासोबत समागम करायचा ठरवलेलं आणि त्याला विरोध हे न केला. आमेन. काय लोटाने त्याला विरोध केला. लोट त्याच्या विरोधात उभा राहिला. आणि आज जगामध्ये अनेक देशामध्ये समलैंगिक विवाहाला मान्यता दिलेली आहे. 2000 वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे की पाप, अनिती कशा स्वरूपात वाढेल आणि कुठल्या लेवलला जाईल. आणि त्यावेळेला तुम्ही काय करत असाल? तुमचं जीवन कसं असेल? त्या अनितीमध्ये तुम्ही पण अडकलेले असाल. अनिती ती आहे की जी तुम्हाला चर्च मध्ये येण्याचा मार्ग बंद करते, देवाचं वचन ऐकू देत नाही,
देवाच्या वचनापासून तुम्हाला अलिप्त ठेवली. लोक त्या काळात पैशाच्या मागं धावत असतील. लोक लग्न करून देण्यात, लग्न करून घेण्यात, घरं बांधण्यात, हालेलुया, पेरणी करण्यात, विकत देण्यात आणि विकत घेण्यामध्ये व्यस्त असतील. आणि बरोबर पूर्णपणे हालेलुया बिझनेस आहे. प्रत्येक गोष्टीचा बिझनेस आहे. फुकट कोण काम करत नाही, अजिबात काम करत आहे फुकट. आणि हा काळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला अनिती जी आहे ती वाढलेली असेल. हालेलुया, अनिती वाढलेली. म्हणून पौलुस काय म्हणतात माहिती का? पौलुस म्हणतात हालेलुया, जय येशू, आमेन, हालेलुया. पौलुस म्हणतात 1 तिमोथेय, हालेलुया, जय येशू, 1 तिमोथेय 1:8 सांगतं, परंतु आपणास ठाऊक आहे की कोणी नियमशास्त्राचा यथार्थ उपयोग करील तर ते चांगले आहे. कारण हे ठाऊकच आहे की नियमशास्त्र न्यायी माणसासाठी केलेले नाही तर आज्ञाभंग, न्यायी माणसासाठी नियमशास्त्र केलेले नाही तर आज्ञाभंग करणारे, अनाधीन, भक्तिहीन व पापी, अधर्मी व अमंगळ, बापाला ठार मारणारे, आईला ठार मारणारे, मनुष्यघातक, जारकर्मी, पुरुष संभोगी, माणसे चोरणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आणि शुद्ध शिकवणी विरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही केलेले आहे. हालेलुया. जो करार जो आलेला आहे, जे बायबल जे आलेला आहे, त्या बायबल सोबत का जटून राहायचंय, का टिकून राहायचंय? कारण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जीवन जगलेलो आहोत. आमेन, हालेलुया. आणि जगत आहेत काही लोक याच्यामध्ये, ह्या पापामध्ये, ह्या दुष्कर्मामध्ये अनेक लोक जीवन जगत आहेत. त्यांच्यासाठी एक आशेचा किरण आहे. काय आहे? पवित्र शास्त्र. आमेन, हालेलुया. हे बायबल आहे. आमेन, हालेलुया. हे तुम्हाला या सगळ्या अनितीतून सोडवायला सामर्थ्यवान आहे. म्हणून प्रार्थना. आमेन, हालेलुया. कर्मकांड कशाला म्हटलं जातं? या सर्व गोष्टीला कर्मकांड म्हटलं जातं. अनिती याला म्हटलं जातं. आणि याच्यातून बाहेर काढण्यासाठी परमेश्वराने त्याचं वचन दिलेलं आहे. आमेन, हालेलुया. तुम्ही वचनावर आधारित जीवन जगा, वचनाच्या द्वारे जीवन जगा. त्या अनितीला चिटकू नका. जो कारभारी जो आहे, हालेलुया, जो कारभारी आहे त्याला व्यापार दिलेला होता. त्याला सोन्याचा, हिऱ्याचा, रत्नाचा व्यापार दिलेला होता. कोण? लुसिफर. हालेलुया. त्याला व्यापार दिलेला होता आणि त्याचा व्यापार देवानं मोडीत काढला. आणि आदामाच्या अगोदरचं जे जग आहे त्या जगामध्ये ज्या वेळेला खाणी गावतात, सोन्याच्या खाणी, आमेन, हालेलुया, हिरेच्या खाणी गावतात, हिरे गावतात जमिनीमध्ये, हिरे गावतात. कुणी टाकले हिरे? अक्क हिरे गावतात लोकांना. गावतात का नाही? नॅशनल जॉग्राफी चॅनल बघा, हिरे गावतात. काही देशामध्ये हिरे गावतात, काही देशामध्ये सोनं गावतात. हालेलुया. ते हिरे तयार करून कुणी टाकलं? आमेन. या पृथ्वी तयार होण्याच्या अगोदर एक जग होतं. लुसिफरच्या हातात त्याचा व्यापार केला. ते जग देवानं नष्ट केलं. आमेन. ते जग देवानं नष्ट केलं. त्याच्यानंतरचं जग आदाम, हवा. आमेन, हालेलुया. त्याच्यानंतर महाप्रलय आणि त्याच्यानंतर आपण आहोत. हालेलुया. आता या ठिकाणी कोण आहे? महाप्रलयाच्या नंतरचं कोण आहे? आपण साक्षीदार आहोत. हालेलुया. डोंगरावरती काळी माती कोणी नेऊन टाकली? जयेश, डोंगरावर काळी माती कोणी नेऊन टाकली? कोणी नेऊन टाकली? हालेलुया. महाप्रलयाखाली जेवढ्या पृथ्वी घातलेली होती तिच्यातून निघून गेलेला गाळ, ते चिन्ह आहे की डोंगरावरती काळी माती आहे. चिन्ह आहे. हालेलुया. पुरावा आहे. वैचारिक पत्राचा तिथं जात नाही, अजिबात जात नाही. आमेन, हालेलुया. गुरुवार आला, मेथीची भाजी, शिरा, तुपातला, हे सगळं असायचं घरात. आमेन, हालेलुया. पुस्तक असायचं वाचायला आणि ही कहाणी सफल संपूर्ण. हालेलुया. आणि सकाळ उठून पाला 4 रस्त्याला टाकून द्या. जय येशू. कशी तांब्याची नसली म्हणून तांब्या असतं तर चालतोय. जय येशू. हालेलुया. ह्याच्या पलीकडे आमची बुद्धी कधी गेली नाही गेली आणि जाऊन पण दिली नाही. का? कारण आम्ही स्वतः त्या अनितीमध्ये अडकून राहिलो आणि परमेश्वराला ओळख करून घेण्याच्या ऐवजी
परमेश्वराला म्हणालं की तुझा आणि आमचा संबंध नाही, तो आमचा धर्म बदलायला आलेला आहे. हालेलुया. धर्माची भीती त्या लोकांना आहे ज्यांना सत्तेची भीती आहे. हालेलुया. जय येशू. हालेलुया. आणि आपला सत्ताधारी प्रभू येशू स्वर्गात आहे. हालेलुया. हालेलुया. आणि आपण त्याचे लेकरं आहोत. हालेलुया. आपल्याला धर्माची नाही गरज, आपल्याला देवाची गरज आहे. आमेन. हालेलुया. कारण आपला आत्मा तारला जावा म्हणून तो इथं आला आणि संपूर्ण मानव जातीसाठी योहान 3:16 संदेश देऊन गेला. काय संदेश होता? की देवाने जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्या नावावर विश्वास ठेवल, नावावर विश्वास ठेवल, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. एका वाक्यात सुवर्त, एका वचनात सुवर्त आहे. आमेन. एका वचनात सुवर्त आहे. आमेन. हालेलुया. म्हणून आपलं जीवन जे आहे या सगळ्या पापातून, या अनितीपासून सोडवणारा कोणी जर असेल तर ते आहे पवित्र शास्त्र आहे, बायबल. आमेन. आरसा आहे, नेहमी आपल्याला तोंड दाखवल, नेहमी आपल्याला चेहरा दाखवल. हालेलुया. जर तुम्ही या ठिकाणी आलेला आहे तर तुमच्यासाठी देवाने योजना तयार केली अगोदरपासून. आज तुम्हाला किल्ले भेटले. आज तुम्ही इथं आला, तुम्हाला किल्ले भेटले. काय? प्रार्थना कर, तुझ्यासाठी ते द्वार ओपन होत आहे. तू प्रार्थना कर तुझ्या द्वार. आज कळालं इथं गेलं तर प्रार्थना केल्यानंतर भेटतंय. आम्ही आलेलं चर्च मध्ये गेलो, मला समजलं की प्रार्थना करा, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलं जाईल. माझ्यासाठी एक किल्ली दिलेली आहे. काय? चर्च मध्ये गेलो आणि माझ्या आशीर्वादाची किल्ली मला भेटली. काय आहे? प्रार्थना. हालेलुया. प्रार्थना ही माझ्या आशीर्वादाची किल्ली आहे. आम्ही माझ्यासाठी तिच्याद्वारे एक द्वार खुलणार आहे. आम्ही आले स्वर्ग माझ्यासाठी उघडणार. कशामुळं? प्रार्थनेमुळं. आम्ही प्रार्थनेमुळं माझ्यासाठी स्वर्ग उघडलं जाणार आहे. आकाशातून माझ्यासाठी आशीर्वाद येणार आहे. आज माझ्या अंगावरचं दागिने गेलं, माझी प्रॉपर्टी गेली, माझ्यासाठी माझ्या दिसणार आहे सगळं निघून गेलं माझ्यापाशी. परमेश्वर जे मला देणार आहे ते मात्र कोणी घेणार नाही, ते मलाच मिळणार आहे. कारण त्याची किल्ली केवळ माझ्या हातात आहे, कारण मी प्रार्थना करतोय आणि ते माझ्याकडेच येणार आहे. हालेलुया. आमेन. म्हणून त्या सैतानाला तू लांब राहा. आमेन. तुला काय करायचं तू कर. आमेन. तुम्हाला अख्ख्याला आंब्याचं भरलेलं झाड जर दाखवलं ना, मी येणार नाही. मी एका झाडासाठी धावणार नाही, मी बागेसाठी धावत राहील. आमेन. हालेलुया. एक आंबा मला नको, मला बागच हवे आणि बागेसोबत मला विहीर पाहिजे, पाणी पाहिजे, सगळं पाहिजे जिथल्या तिथं. मी त्यासाठी माझ्यासाठी तिथं रो हाऊस पाहिजे. आमेन. मी बाहेर आलो की मला आंब्याची बाग दिसली पाहिजे, माझ्यासाठी त्या ठिकाणी विश्रामाचं ठिकाण असतं. आमेन. एक आंब्याचं झाड दिसलं, चला 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 काय चला कशाला काढायचं? अरे दगडायचं की दगड घेऊन. जय येशू. मी अशा ठिकाणी जाणार एकाच झाडाला 12 जातीची फळं आहेत. मी आंबा खायचं म्हटलं तर त्या झाडाला आंबा खायला गेलो, मला नारळ भेटणार, मला चिक्कू भेटणार, मला पेरू भेटणार, मला केळ भेटणार, मला सफरचंद भेटणार, मला संत्र भेटणार, मला काजू भेटणार, मला बदाम भेटणार. अशा झाडाला आपण जायचं, ते आहे स्वर्गीय. म्हणून देवाचं वचन सांगतं की मला जे एदन बाग दिलेली आहे त्या एदन बागेतून मला बाहेर निघायचं नाही. आमेन. तू मला काही पण सांग, मला त्या बागेतून बाहेर निघायचं नाही. आमेन. हालेलुया. माझ्यासाठी माझा ख्रिस्त प्रभू ही माझ्यासाठी रोशनी आहे, प्रकाश आहे, माझं जीवन आहे. आणि तुझ्या ऐकण्यातून मी त्याच्यातून बाहेर निघणार नाही. आमेन. हालेलुया. कारण ख्रिस्तानं लोकांचं जीवन बदललेलं आहे, त्यांचं चरित्र बदललं, त्यांचं राहणीमान बदललं, त्यांचं वागणं बदललं, त्यांचं बोलणं बदललं, त्यांचं चालणं बदललं, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. नैराश्यातून त्यांना आशा तयार केली. हालेलुया. कारण स्वर्गीय जीवन त्या व्यक्तीच्या जीवनात आलं म्हणून त्याच्यामध्ये हा बदल झाला. तो स्वतः भेटायला येत नाही, पण वचन त्याच्या जीवनामध्ये कार्य करतं. आमेन. हालेलुया. बरं वचन आहे. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. आमेन. जय येशू. हालेलुया. प्रभूची स्तुती असू दे. हालेलुया. तिमोथेला पहिलं पत्र, पहिला अध्याय आणि 15 वचन आहे. आमेन. हालेलुया. ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की ख्रिस्त येशू पाप्यास तारायला जगात आला, त्यांच्यामध्ये मी तर पहिला आहे. आमेन. हालेलुया. पौलुस म्हणतात की मी पाप्यांच्या मध्ये सगळ्यात कोण असेल तर पहिला मी आहे.
तुम्ही पाप केले का? लोक हात नाही वर करत, हात खाली करतात. पौलुस म्हणतात पाप्यामध्ये पहिला नंबर माझा आहे आणि ख्रिस्त येशू मध्ये जर पाप्यांचं तारण आहे तर त्या तारणामध्ये पहिला नंबर माझा आहे. आमेन. मी पहिला प्रथम आहे. देवाची स्तुती असू दे. हालेलुया, हालेलुया. मला चांगल्या गोष्टी करायची इच्छा आहे, इच्छा होतात आणि मी चांगल्या गोष्टी करायची इच्छेनं मी प्रवृत्त होतो आणि बाहेर जातो. पण होतं काय, मी चांगलं करायचं सोडून मी वाईटच करतो. कारण वाईट करताना माझ्यामध्ये चांगलं निघून जातं. याचा अर्थ माझ्यात वाईट करायला होणारा सैतान आहे. आमेन. माझ्याचा बाप आहे, ते मला चांगलं करू देत नाही, मला वाईटच करायला भाग पाडतो. आमेन. त्या लोकांच्या पासून तुम्ही लांब राहा, तुमचं जीवन लांब ठेवा. जे लोक, त्या लोकांच्या पासून तुम्ही लांब राहा जे स्वतःला शानी स्वतःला की दुसऱ्याला दोष लावतात आणि स्वतःला निष्पाप समजतात. हालेलुया. लक्ष देऊन ऐका, लिहून ठेवा. जे दुसऱ्याला दोष लावतात आणि स्वतःला निष्पाप समजतात अशा लोकांच्या पासून तुम्ही लांब राहा, कारण ते ख्रिस्त विरोधी आहेत. हालेलुया. कारण जो व्यक्ती म्हणतो की माझ्यात पाप नाही, तो देवाला फसवणारा व्यक्ती आहे. हालेलुया. आणि जो व्यक्ती दुसरा दोष लावतो तो सैतानाकडून आहे. हालेलुया. कारण सैतान दोष लावायसाठी आलेला. आमेन. हालेलुया. ज्या लोकांच्या पासून तुम्ही लांब राहा, दूर राहा. आमेन. हालेलुया. कोण आहे ते? बोला, कोण आहे ते? जे दुसऱ्याला दोष लावतात, त्यांच्यात दोष करतात ते आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करतात ते. बोला, बोला. जे दुसऱ्याला दोष लावतात, बोला. पेढ वाटणार आहे कोणी? भूक लागली, अजिबात सरबत पेढ काय सुद्धा भेटणार नाही. आमेन. हालेलुया. जे दुसऱ्याला दोष लावतात, जरा अजून, जे दुसऱ्याला दोष लावतात, जे दुसऱ्याला दोष लावतात आणि स्वतःला निष्पाप समजतात, अशापासून मी लांब राहिलं पाहिजे. त्यांच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही. हालेलुया. वचन ऐकून ऐकून एवढं सिरियसली, एवढं सिरियसली नाही व्हायचं. आमेन. हालेलुया. त्याच्यामध्ये आग आमेन. हालेलुया. पेटत राहिलं पाहिजे, सारखा पेटत राहिला पाहिजे. आमेन. हालेलुया. 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 प्रभू येशूला धन्यवाद द्या की त्याचं वचन आपल्याकडे आलं आणि त्या वचनाच्या द्वारे तारण आलं, म्हणून त्या तारखे प्रभू येशू ख्रिस्ताला सदा धन्यवाद. आमेन. हालेलुया. सदा सर्व का धन्यवाद. आमेन. हालेलुया. पौलुस किती छान लिहितात आहे ना. आमेन. हालेलुया. म्हणजे की ही गोष्ट विश्वासनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे. 1:15 तिमोथेया पहिला अध्याय 15 वचन आहे. ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की ख्रिस्त येशू पाप्यास तारायला जगात आला आणि त्यांच्यामध्ये मी पहिला आहे. आमेन. हालेलुया. आपल्याला तारण देण्यासाठी ख्रिस्त प्रभू या जगामध्ये आला, म्हणून एदन बागेत देवानं जी योजना तयार केली होती ते योजनेतून बाहेर निघली का? दुसऱ्याच ऐकलं आणि योजनेतून बाहेर निघाले. आमेन. हालेलुया. हालेलुया. आपल्याला प्रथम कितपत योग्य अयोग्य गोष्टी याचं ज्ञान घेण्यापेक्षा देवाच्या संगतीत राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे पहिल्यांदा शिकून घेतलं पाहिजे. आमेन. हालेलुया. उभा राहून प्रार्थना करू. थँक्यू जीसस. बड़ा तूफान से, बड़ी आंधी आने से, बड़ा तूफान से यीशु मेरा साथ न छोड़ेगा, यीशु मेरा साथ न छोड़ेगा. चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुंह भी मोड़ दे, चाहे दुनिया छोड़ दे, अपना मुंह भी मोड़ दे, यीशु मेरा हाथ न छोड़ेगा, यीशु मेरा हाथ न छोड़ेगा. यीशुआ Yeshua,
मन में समा यीशु मेरे मन में समा मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी जिंदगी है तेरी यीशु तू है शान मेरी रिबाला रास्ते के रेबू रास्ता करावा रांदला रश्शा करावा लारा रिबाला रश्शे केरेगा la rasta carabanda la rada ga shekere dikela riba la rabasta karaba la raba rahandala riste kere bo rahandala wo raba la rabasta kara liga ya rada ga rika ya bo la raba la rada ga da ga rada ga la riba la raba riga ya la raba shakara la rasta karaba la raba li riba raba rada ga sekere ga le sekere raka la raka ya balala riga la raba raka riga ya balala riga ya bo la raba shakara आजपासून काही लोकांच्या घरामध्ये प्रार्थना चालू होणार आहे हालेलुया कुणाच्या पत्नीला कुणाच्या पतीला कुणाच्या मुलांना तारण भेटत आहे सूचनावर प्रत्येक परिवारामध्ये प्रार्थना होत आहे हालेलुया देवाचा आत्मा देवाचं सामर्थ्य याचा अनुभव तुम्ही घेत आहे जे काम आजपर्यंत नाही होत नव्हतं जसारखं अडचण प्रत्येक वेळेला अडचण सुद्धा आवाज निघून जात आहे हालेलुया निघून जात आहे सुद्धा आवाज निघून जात आहे कोणताही शाप कोणताही जादूटोना तुमच्यावर तंत्र मंत्र विद्या तुमच्यावर काही चालत नाही या सूचना तुम्ही स्वीकारा सूचना मला मी स्वीकारते मला मी स्वीकारतो यीशु मेरा हाथ न छोड़ेगा यीशु मेरा हाथ न छोड़ेगा यीशु मेरा हाथ न छोड़ेगा हात उंच करा दोन्ही हात उंच करा हालेलुया माझ्या देवात आभारी प्रभू दुष्टात्म्याने ग्रस्त आहेत माझ्या देवा अनेक लोक दुष्टात्म्याने ग्रस्त आहेत माझ्या देवा अनेक लोकांच्या खानदानीवर परिवारावर श्राप आहेत माझ्या देवा अनेक लोक बेचैन आहेत माझ्या देवा की माझं चांगलं कधी होणार म्हणून बेचैन आहेत माझ्या देवा हालेलुया स्वतः बाकी जो हात वरती केलेला आहे माझ्या देवा प्रभू त्यांच्या हातापायामध्ये बळ येऊ दे माझ्या देवा आळस टिकवतो दे त्याच्या हातापायामध्ये बळ येऊ दे या क्षणाला तो स्पर्श कर हालेलुया ओ हालेलुया माझ्या देवा प्रत्येक बंधन निघतो का सूचनावर प्रत्येक आजपर्यंत झालेला लॉस सूचनात भरून निघत आहे आजपर्यंत झालेला लॉस सूचनात भरून निघत आहे हालेलुया काही लोकांसाठी गुड न्यूज येत आहे हालेलुया काही लोकांसाठी गुड न्यूज येत आहे लोक तुमच्याकडे येत आहेत गुड न्यूज घेऊन तुमच्याकडे येत आहेत तुम्ही याने साक्ष द्या हालेलुया
तुम्ही या आणि साक्ष द्या. हे सूचना तुम्ही स्वीकारा. जे लोक तुमचा तिरस्कार करत होते आज संध्याकाळी जाल तुमच्यासोबत ते प्रेमानं बोलतील. हालेलुया. आज संध्याकाळी तुम्ही घरी गेल्या तुम्ही तुमच्या फोन येईल किंवा आता प्रार्थना झाल्याच्या नंतर तुम्हाला फोन कॉल येतील आणि ते लोक तुमच्यासोबत प्रेमानं बोलतील. प्रार्थना झाल्याच्या नंतर तुम्हाला फोन येतील. इथं असताना तुम्हाला फोन येईल. ते लोक तुमच्यासोबत प्रेमानं प्रीतीनं दयेनं बोलतील. हालेलुया. La rasa caraba rahanda la resekerebo la radaga sekerete ke la risekerebo rahanda la ribana la ra bala raba radaga sakaraga la rikaya rikala baraba shakara da risekere ganda la rahanda la. काही लोक काही कुणीतरी आहे त्याच्या नाकातून वास जात नाही. घाण वास आहे पण त्याच्या नाकातून जात नाही. त्याला आठवणी सारखी घाण वासाची आठवण येत आहे. कोण आहे? आमेन हालेलुया. नाकातून वास जात नाही. आमेन हालेलुया. घाण वास त्याला सारखा घाण वास येत आहे. आमेन हालेलुया. लाजू नका पुढे. आमेन हालेलुया. घाण वास येते. हालेलुया. वास होता की त्याला वास तो वारंवार त्याला आल्यासारखं होतं. आमेन हालेलुया. लिबा रास्ता का राबा राडा का शेकेरे टेकेला. लाजू नका. घाण वास येत आहे त्याला. ते भास होत आहे त्याला सारखा की घाण वास येत आहे मला. घाण वास येते. अचानकपणे वास येत आहे. अचानकपणे त्याला भास होत आहे त्या गोष्टीत. हालेलुया. हालेलुया. मला रास्ता का राबा राहंदला राटा का शेकेरे काला रिका या मला रास्ता का राबाला राहंदला. कोण आहे? पुढे या लवकर. आमेन हालेलुया. त्याला भास होत आहे. त्या उग्रवासाचं त्याला ध्यान होत आहे. आठवण आलं की काठामध्ये त्याला घेऊन जात आहे. माझ्या देवा हालेलुया. पुन्हा माझ्या देवा त्या ठिकाणी त्यांना जाऊन देणार नाहीस तू. माझ्या देवा हालेलुया. अशा घटना त्यांच्या जीवनामध्ये परत कधी घडू देणार नाहीस माझ्या देवा. तो श्राप त्यांच्या जीवनात तुटत आहे. ते बंधन त्यांच्या जीवनात निघून जात आहे. येशूच्या नावात ते बंधन निघून जात आहे. येशू ख्रिस्ताच्या नावात निघून जात आहे. प्रभू ताबाने तुझं रक्त माझ्या देवा त्यांच्या जीवनामध्ये मी स्वीकारतो. हालेलुया. तुझ्या रक्तात ते सारं बंधन तुटलं जाऊ दे माझ्या देवा. हालेलुया. माझ्या देवा ते सारे श्राप निघून जाऊ दे येशूच्या नावात. हालेलुया. या पुढे पुढे आमेन हालेलुया. जय जोरात आहे वाजव. हालेलुया. काय बाकी तुम्हाला हा जळल्यासारखा इकडे बरं. हालेलुया. काय होते? मेल्यासारखा वास येतो. माणूस मेल्यासारखा वास येतो सारखा आणि अंगावर काटा येतो. भीती उभं राहते. ते उभे राहते आणि काळी एकदम पाय. हालेलुया. जोरात ठेवायचं येतो. हालेलुया. देवाने तुमच्या जीवनातलं शाप काढून टाकले. आमेन हालेलुया. जसला रेग्युलर आहे देवा तुम्हाला आशीर्वादित करते. हालेलुया. हे दोन कर. आमेन हालेलुया. वेळ बंद कर. हालेलुया. हे सुद्धा सारा शाप आजपासून आम्ही कॅन्सल करताय. येशू नासरीचं नाव देखवतो रे सैताने बंधन सारं. येशू तुझं रक्त स्वीकारतो माझ्या देवा. आजपासून या गोष्टी त्यांना स्मरण होणार नाही माझ्या देवा. हालेलुया. तुझी पवित्र शांती आणि तारण यांना होऊ शकतो. येशू ख्रिस्तांच्या नावात मागतो करणार. आमेन हालेलुया. जोरात ठेवतो यासाठी. हालेलुया. आमेन हालेलुया. 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 रास्ता का रबा रहमदला राडा का बशेकेरे काला. चाहे दुनिया छोड़. हालेलुया. 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 सैतान तुम्हाला सोडून चाललेला आहे येशूच्या नावात. तो तुमच्या पतीला काय होऊ देणार नाही. आमेन हालेलुया. तुम्हाला असं वाटतं की माझा पती मरेल. माझ्या नवऱ्याला काय होईल? माझा नवरा मरेल. बरोबर आहे का? बरोबर आहे का? तू त्याच्या पतीला काय करू शकत नाही करू शकत. मरणाची भीती निघून जात आहे शिक्षणात. हे शिक्षणात निघून जात आहे. मरणाची भीती निघून जात निघून जात. तुझ्या पती नाही मरणार. त्याच्या पतीला काय नाही होणार. काय होणार नाही तुझ्या पतीला. सैतान त्याला सोडून चाललेला आहे. सुचनावत चाल चाल सोड सुचनावत त्यांना पुढे आणू नका. त्यांना पुढे आणू नका.
त्यांना बोलवलं नाही, त्यांना बोलावलं नाही, येशू. सोड! Riba rada kasih kiri teke sekaramana. Dasot. Dasot. Soleh sejauh. Dari gue masuk ya sejauh. Dari gue ya sejauh. Mama raba sekere mola rada. Santa raga la santa raga la sekere mo. Jaga raga sekere. Rika ya sakara takala rika ya sikere mo. Rada sikere sikana. Bara hantala sekere mo hantala. Dari ko kandat matari ko. Dari ko. Kami kapko testikon. Oh Prabhu tabagi macam raja, haleluya macam dewa. Yesus tabagi macam dewa, haleluya macam dewa. Yesus tabagi macam dewa, haleluya macam dewa. Haleluya macam dewa. Prabhu tabagi macam dewa. या ठिकाणी कोणीतरी आहे रात्री उठून चोरून प्रार्थना करते रात्री उठते आणि चोरून प्रार्थना करते पण ती प्रार्थना करून देत आहे तिचा नवरा तिला प्रार्थना करून देत आहे कुणी आहे आमेन हालेलुया देवाचं सामर्थ्य आहे तुमच्यावर देवाचा अभिषेक तुमच्यावर येत आहे देवाचा अभिषेक तुमच्यावर येत आहे हालेलुया 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 प्रार्थना विरोध आहे देवाचा अभिषेक येत आहे आजपर्यंत केलेला प्रार्थना त्याचं उत्तर तुमच्याकडे येत आहे हालेलुया तुमच्यावरचं बंधन जात आहे सूचनावर तुमच्या घरात गुड न्यूज येत आहे हालेलुया तुमच्या घराचा बंधन निघून जात आहे सूचनावर हालेलुया तुमचा मालक एका रविवारपर्यंत तुमच्याकडून प्रार्थना करून घेणार आहे हालेलुया तुम्ही साक्षी घेणार आहे हालेलुया ते तुम्हाला सांगतील माझ्यासाठी प्रार्थना कर रिबाला रस्ते केरे व राहंदला ओ राबाला रस्ते केरे वो त्यांची कंबर नेहमी दुखत असते हालेलुया कंबर नेहमी दुखत असते त्यांची हालेलुया त्यांना विचारा कंबर दुखते का नाही हालेलुया येशू तुझं रक्त मी स्वीकारतो प्रभू त्याच्या कमरेला तो आता आरोग्य दे माझ्या देवा हालेलुया माझ्या देवा त्याची कंबर दुखत असते हालेलुया रिबाला रस्ते केरे व राहंदला रस्ते केरे वो रागा याला राटा का शेखे रेखा या साखरावा लेरे व राहंदला रस्ते केरे वो ला राहंदला रस्ते करावा राहंदला बड़ी आंधियां से बड़ा तूफान से बड़ी आंधियां से बड़ा तूफान से यीशु मेरा हाथ न छोड़ेगा यीशु मेरा हाथ न छोड़ेगा चाहे दुनिया छोड़ दे अपना मुंह भी मोड़ दे चाहे दुनिया छोड़ दे अपना मुंह भी मोड़ दे यीशु मेरा साथ न छोड़ेगा यीशु मेरा साथ न छोड़ेगा ओ धन्यवाद यीशु हालेलुया ओ धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु धन्यवाद यीशु हालेलुया कुणीतरी असा आहे एक आशा शेवटची म्हणून रडत रडत इथं आलेला एक शेवटची आशा म्हणून रडत रडत इथं आलेला आहे कोण आहे आमेन हालेलुया प्रत्येक ठिकाणी त्याला अपयश भेटले प्रत्येक गोष्टीमध्ये अपयश भेटले शेवटचाच मार्ग चला आपण जाऊ आणि इथं आमेन हालेलुया ला रास्ता केरेबो राडा गास्ते केरेबोला लिगा रास्ता कराबा ला गास्ता कराबा कुणी आजारी पडले पैसे साठवले कुणी आजारी पडते हालेलुया
कुणाला अजून ते पैसा साठवला, दुसऱ्याला पैसा साठवला, अजून दुसरी काहीतरी अडचण, काहीतरी होते, काहीतरी होते, काहीतरी होते, काहीतरी होते, काहीतरी होते, काहीतरी होते. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आता येतं त्या व्यक्तीवर. हालेलुया. पवित्र आत्मा आता त्याला टच करते, पवित्र आत्म्याचा स्पर्श होत आहे त्या व्यक्तीला. हालेलुया. तो सामर्थ्याला भरत येतं. हालेलुया. ओ ला रास्ता करावा, लिगा रास्ता करावा, लागा रावा राहंदला, लिगा बोशा करा, ले रसेके रागाला, रिकाया, राकाया बोला राता का सेकेरावा, लागा साकारावा राहंदला, बराबा ला रसेके रे राहंदला, राहंदला राहंदला, रिबा ला रसेके रे बो, ओ राबा ला रसा बला राहंदला, राहंदला राहंदला. ओ हालेलुया माझ्या देवा, ए सुता माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा, हालेलुया माझ्या देवा. असं वाटत होतं की आमच्या घरामध्ये कोणतरी मरणार आहे, असं वाटतं अरे आमच्या घरामध्ये कोणतरी मरेल, त्याच वेळेला आमच्या घरामध्ये सुख लागेल, आमच्या घरामध्ये काहीतरी करेल, आमच्या घरामध्ये काहीतरी वाईट करेल, आमच्या घरामध्ये कोणतरी मरेल, त्याच आमच्या घरामध्ये शांत, आमच्या घरामध्ये काहीतरी होणार आहे, आमच्या घरामध्ये काहीतरी होईल, असं सारखी भीती व भीती भीती भीती. आणि ती भीती आता निघून गेलेली आहे. येशूच्या नावात पूर्णपणे भीती निघून गेलेली आहे. आमेन. हालेलुया. ती भीती टोटली निघून गेलेली आहे. आमेन. हालेलुया. ख्रिस्ताची शांती तिच्या हृदयात आलेली आहे. आमेन. हालेलुया. ओ राबास्ता करावा, लारा शेकेरेबो, लारा शेकेरेबो, राहंदला नाटका शेकेरे केला, लिबा रासा करावा, लागा रावा राहंदला, रस्सा करावा राहंदला. ओ धन्यवाद येशू राजा. येशुआ, 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 मेरे मन में समा येशुआ, मेरे मन में समा. कुणीतरी वाईट घोषणा करत आहे, ते जास्त दिवस जगणार नाही त्याच्या घरातल्या व्यक्तीसाठी. लय ते 2 वर्ष जगत, 3 वर्ष, 4 वर्ष जगत, पण हे मरल लवकरच. हालेलुया. वाईट घोषणा कुणीतरी करत आहे. हालेलुया. लय दिवस नाही जगणार, हे लगेच मरल. 3 वर्ष, 4 वर्ष जगल जास्तीत जास्त. आमेन. हालेलुया. लाजू नका, लाजू नका. देव तुमची प्रार्थना ऐकत आहे. तुम्ही मरणाकडे बघत आहे, पण देव तुम्हाला जीवन देत आहे. तुम्ही मरणाची वाट बघत आहे, पण तुमच्या घरामध्ये असं नाही होणार काय? तुम्हाला जरी लाज वाटत असेल, तुम्ही जर असा विचार करत असला आणि तुम्हाला त्या व्यक्तीच्या घरात भीती वाटत असली, घेऊ नका. तुम्ही पुढे या, बिनधास्तपणे पुढे या. त्या वाईट संगतीतनं त्यांना तो बाहेर काढ. बाहेर काढ माझ्या देवा, बाहेर काढ माझ्या देवा. प्रभू, ज्या व्यक्ती, जे लोक असा विचार करते, कुणी विचार करते, प्रभू त्या विचारातून त्यांना तो आता बाहेर काढताय. ते एकदम आता ज्या क्षणाला ती व्यक्ती आनंदी झालेली आहे आणि त्याचं डोकं एकदम शांत झालेलं आहे. त्याचं डोकं एकदम शांत झालेलं आहे. हालेलुया. त्याला आनंद झालेला आहे, डोकं शांत झालं आहे, त्याच्या डोक्यातून विचार निघून गेलेला आहे. लाजू नका, पुढे या. हालेलुया. एकदम हलका हलका झालं, शरीर एकदम कागदासारखं हलकं झालेलं आहे. कोण आहे? शरीर एकदम कागदासारखं हलकं झालेलं आहे. हालेलुया. लाजू नका, भिवू नका. यासाठी जोरात काय होतं? हालेलुया, हालेलुया. जय येशू, जय येशू, जय येशू.